मेष ही जी राशी आहे ही लढवई आहे, बुद्धिमान आहे. रवी जो राजा आहे, रवी हा जो ग्रह आहे हा ग्रहांचा राजा आहे. राजा हा बुद्धिमान असायलाच हवा, त्याच्याकडे द्रष्टेपणा असायला हवा, पटकन निर्णय घेण्याची क्षमता असायला हवी. जर राजा म्हणाला हा अच्छा अच्छा असं डिसिजन घ्यायचं आहे का, सैन्य येत आहे का चीनचं, काय करावं, थांबा 2 दिवस विचार करतो, ते चीनचं सैन्य दिल्लीपर्यंत पोहोचेल. त्यामुळे राजाला डिसिजन पटकन घेणं भाग आहे. बरं, नुसतं पटकन घेऊन भाग नाहीये, त्याच्यामध्ये बुद्धी वापरायला हवी, डोकं वापरून घ्यायला हवं की समोरून किती सैन्य येते, आपण काय करायचं, समोरच्याचं किती क्षमता आहे हे ओळखता आलं पाहिजे, त्या अनुषंगाने वार करता आला पाहिजे. हे सगळे गुण मेष राशीत आहेत आणि म्हणून रवी जो आहे, ग्रहांचा जो राजा आहे, तो मेष राशीत उच्चीचा होतो. मेष राशी ही ऍक्टिव्ह आहे, भटाफट काम करून मोकळं व्हायचं. आणि त्यात एक दुर्गुण असं आहे की मेष राशीचे लोक अगदी असं नाकातोंडाशी पाणी येईस्तोवर वाट बघतात. प्रोक्रॅस्टिनेशन करणारे मेष राशीचे बरेच असतात. मग हे पटाक काम करतील तेव्हा पटकन करून मोकळं होतील. जर आपण बघितलं आपल्या देशात किंवा बऱ्याच देशांमध्ये हे प्रकार आहे की सरकारी यंत्रणा अगदी शेवटच्या क्षणी जागी होते आणि मग काम करून मोकळी होते. देशानुसार फरक पडणार त्याच्यात, कोण कुठल्या गोष्टीत किती क्विकली ऍक्टिव्ह होतो. पण डोकं वापरून लढणं, द्रष्टेपणा, हे जे मेष राशीमध्ये असलेले गुण आहेत ते राजाला उपयोगी आहेत. आता राजाचा शत्रू कोण? शनी. या रवीचा शत्रू शनी. शनीचा स्वभाव आहे हळू हळूच काम करणं, स्लो डाऊन करणं सगळं. मेष राशी अग्नितत्वाची, शनी वायू तत्वाचा. वायू आणि अग्नी एकत्र आले की 2 गोष्टी घडू शकतात. एक म्हणजे आपली जी छोटी गॅस बर्नर आहे, इथे सुद्धा वायू येतो आणि अग्नी येतो. तसंच जंगलामध्ये वाऱ्याने जेव्हा फांद्या घासल्या जातात त्यावेळेला वणवा लागतो. सो दोन्ही जे फॉर्म्स आहेत त्याच्यात जेव्हा तो कंट्रोल्ड फायर आहे, ती कंट्रोल्ड एअर आहे, त्यावेळेला ते फायर कंट्रोल्ड राहतं. आणि अनकंट्रोल झालं की ती फायर वणवा होती. शनी जे आहे हे स्ट्रॉंग फायर आहे. तशी मेष राशीमध्ये तिची घुसमट होती किंवा त्याला ते सहन होत नाही. त्या वयस्कर ग्रहाला तो द्रुद्ध आहे, कपटी आहे, कारस्थनी आहे. मेष राशीला हे तेवढंच आवडत नाही. पटकन काम करून मोकळं होतं, समोरच्याला एक थाप कानाखाली वाजवायची आणि काम करून घ्यायचं, हा मेष राशीचा स्वभाव आहे. त्यांना कपटीपणा जमत नाही. म्हणून मग मंगळाच्या मेष राशीमध्ये शनी नीच होतो. मंगळाचं स्वतःचं कारकत्वही तेच आहे, त्यामुळे त्याच्यासाठी ती मूल त्रिकोण राशी. आता राशीमध्ये आपण प्रायमा फेसी 3 प्रकार बघणार आहोत की उच्च राशी, मूल त्रिकोण राशी आणि नीच राशी. पहिले हे 3 प्रकार बघणार आहोत. उच्च राशी म्हणजे काय की ती त्या ग्रहाला अत्यंत पोषक वातावरण देते. ती उच्च राशी तुम्ही लिहून घेऊ शकता. हे उच्च राशी त्या ग्रहाला पूर्णपणे अनुकूल असलेलं वातावरण देणारी राशी. मूल त्रिकोण म्हणजे त्या ग्रहाला स्ट्रॅटेजिक पोझिशन देणारी राशी. कारगिल युद्धाच्या वेळेला आपलं सैन्य खालती होतं, पाकिस्तानचं सैन्य वरती होतं. डोंगरावर, डोंगरावरून खालती मारा करणं सोपं असतं उंचावरून, म्हणून ते स्ट्रॅटेजिक पोझिशनवर होते आणि त्यामुळे तो वर जाऊन त्यांना डिफीट करणं हा चॅलेंज होता, इव्हन दो त्यांची पॉवर कमी होती. तीच गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्यामध्ये केली. जेव्हा जेव्हा शत्रूचं सैन्य खिंडीतनं जायला लागायचं तेव्हा दोन्ही बाजूंनी वरनं दगड फेकायचे. खालचं सैनिक वरती तलवार फेकू शकत नाही, भाला फेकू शकत नाही, कारण उंची बरीच असायची खिंडीमध्ये. मग तो शत्रू अडकला जायचा. दिस इज व्हॉट कॉल स्ट्रॅटेजिक पोझिशन. ही म्हणजे मूल त्रिकोण राशी. आणि तिसरं आपण बघतोय नीच राशी. नीच राशी म्हणजे उच्चच्या विरुद्ध, की जी अजिबात पोषक नाही.
अशी राशी. या व्यतिरिक्त अजून 2 प्रकार आहेत, परंतु ते नंतर बघू. चंद्र हा मनाचा कारक आहे. मनाला काय वाटतं? सगळं मस्त मिळालं पाहिजे, ऐशो आराम, बसल्या जागी मिळालं पाहिजे, छान खायला मिळालं पाहिजे, झोपायला मिळालं पाहिजे, कामाचे कष्ट नको. हे सगळे सद्गुण सद्गुण आहेत का दुर्गुण आहेत? टाईप करून उत्तर दिलं तरी चालेल. तर हे सगळे जे गुण आहेत हे वृषभ राशीत आहेत. मग साहजिकच काय होतं, चंद्र हा वृषभ राशीत उच्चीचा होतो. मिथुन राशी जी आहे ती या बोटाची थुकी त्या बोटावर करणारी लबाड राशी आहे. जो दिखता है वो होता नहीं, जो होता है वो दिखता नहीं. हे त्यांचं ब्रीद आहे मिथुन राशीचं. लबाडी आहे, पण ती थोडी लहान लेवलवरची लबाडी आहे. म्हणजे काय करतात की ते भ्रम निर्माण करतात. थोडक्यात एक व्यापारी होता. त्याचा मित्र त्याला म्हणाला, अरे तू माझ्या गुरूंकडे चल, ते जे बोलतील ते होतं. व्यापारी म्हणाला ठीक आहे. गेला गुरूंकडे, म्हणाला गुरुजी माझा मित्र सांगतो तुम्ही फार मोठे ज्योतिषी आहात आणि जे खरं होणार आहे तेच सांगता. गुरु ज्योतिषी होते, काय होते ते म्हणाले हो आहे खरंय. समजा तुम्ही सांगितलेलं खोटं झालं तर मग मला काय द्याल? गुरुजी म्हणतात तू काय देणार ते सांग खरं झालं तर. तो म्हणतो मी तुम्हाला 10 लाख रुपये देईन तुम्ही सांगितलेलं खरं झालं तर. गुरुजी म्हणाले ठीक आहे, मी सांगितलेलं चुकलं तर मी तुला 10 लाख देईन, काय प्रश्न आहे विचार. त्यांनी विचारलं माझ्या शेतामध्ये पाणी कुठे लागेल, पाणी लागण्यासाठी मला किती खोल खणावं लागेल. त्याने सांगितलं की अमुक अमुक ठिकाणी तू 200 फूट खण खड्डा, पाणी लागेल. तर म्हणाले ठीक आहे. काही दिवसांनी तो बरा झाला. म्हणाला गुरुजी तुम्ही सांगितलं, मी खोदलं 200 फूट, पाणी लागलं नाही. म्हणाले की असं कसं होईल, शक्यच नाही. म्हणे बघा मी 200 फूट खणलंय. म्हणाले मी टेप घेऊन येतो, मोजून बघू. सगळं आले, टेप घेऊन आले, सांगितलेल्या जागेवर गेले. तिथे बघतात तर काय 20 फुटाचे 10 खड्डे खणले होते. मी 200 फूट खणलेलं आहे. अशा प्रकारचं मिथुन राशी फसवणारी राशी आहे. त्याच्यामुळे ह्या राशीमध्ये संभ्रमाचा कारक असलेला राहू उच्चीचा होतो आणि वैराग्याचा कारक असलेला केतू नीच होतो. केतूचं कसं, एक घाव 2 तुकडे, विषय संपला, करायचं तेव्हा फटकन काहीतरी करून मोकळं व्हायचं. राहू मात्र नजरबंदी, गारुडी विद्या यांचा कारक आहे. त्यानंतर कर्क राशी, ती चंद्राची राशी आहे, पण ह्या राशीमध्ये सेवाभाव आहे, लोकांचं हित करण्याची वृत्ती आहे, लोकांबद्दल चांगली भावना ठेवण्याची वृत्ती आहे. ह्या सगळ्या गोष्टी गुरुच्या तत्व जे आहे त्याला पोषक आहेत. आणि म्हणून या राशीमध्ये गुरु उच्चीचा होतो. आपण आळंदीला गेलो तर तिथे सगळेच माऊली म्हणतात. ज्ञानेश्वर माऊलींना पण माऊली म्हणतात, आपल्याला पण माऊली म्हणतात, एकमेकांना पण माऊली म्हणतात. दिंडोरीला गेलो तर तिथे मोरे दादा आहेत, त्यांनाही गुरु माऊली म्हणतात. बऱ्याच ठिकाणी गुरुला माऊली हा शब्द वापरला जातो. कारण माऊली म्हणजे काय, आई. आईप्रमाणे जी ती प्रेम करते ती गुरु. आणि म्हणून गुरुला ही मातृत्वाची कारक असलेली स्त्री तत्वाची जी राशी आहे कर्क राशी, कर्क राशी म्हणजे आई, गृहिणी यांची जी कारकत्व आहे ती सर्व कर्क राशीत आहेत. आणि त्याचमुळे मातृभावामुळे या राशीमध्ये गुरु उच्चीचा होतो. आणि चंद्राची स्वतःचीच राशी आहे. चंद्राचे गुण सुद्धा या राशीचे गुण चंद्राला सुद्धा पोषक आहेतच. त्यामुळे चंद्राची ती मूल त्रिकोण राशी आहे. आता काय होतं, कर्क राशीमध्ये क्षमाशीलता आहे, सहनशीलता आहे. मंगळाला ते मान्य नाही.
एकदा समोरच्याला फटके द्यायला घेतले की त्याला संपूर्ण पार लोळवायचा. सहन करणं मंगळाला जमत नाही. त्याच्यामुळे मंगळ कर्क राशीत नीचीचा होतो. कर्क राशीत नीटनेटकेपणाने काम करेल, पण थोडं स्लोली काम करते. मंगळ त्याच्या उलट आहे, फटाफट काम करायचं. 4 चुका झाल्या तरी हरकत नाही. मंगळाचा जर ड्रायव्हर असेल रेल्वेला मोटरमन, तो एखाद 2 सिग्नल तुटले तरी हरकत नाही, वेळेत ट्रेन पोचवीन असं म्हणतो. त्या उलट कर्क राशीचा आपला चंद्रप्रधान ड्रायव्हर असेल तर तो सिग्नल पण पाळेल आणि रस्त्यात मध्ये काही बॅरियर आले तर त्यावर पण लक्ष ठेवेल, म्हणून उशिरा होईल. सिंह राशी ती रवीची एकमेव राशी आहे. कर्क ही चंद्राची एकमेव राशी आहे. आता सिंह राशीमध्ये जे गुणधर्म आहेत हे सगळे रवीला पोषक आहेत. एकमेव राशी ना रवीची. जे जे गुणधर्म रवीत ते ते सिंह राशीत, जे जे गुणधर्म चंद्रात ते ते सगळं कर्क राशीत. ही रवीची मूल त्रिकोण राशी आहे. महत्वाचं म्हणजे सिंह राशीमध्ये कोणताही ग्रह उच्चीचा होत नाही किंवा नीचीचा होत नाही. या राशीमधला जो शुक्र असेल तर तो मनुष्याला वेगवेगळ्या कलागुणांमधून जे काही त्याच्यात अंतर्भूत आहेत, अंगीभूत आहेत, त्या कलागुणांच्या माध्यमातून प्रसिद्धी देतो. आणि या राशीतला गुरु आता सिंह राशीत गुरु येतोय. सिंह राशीतला गुरु हा ज्ञान देण्यासाठी जन्माला आलेले लोक आहेत. सिंहस्थ कुंभमेळा जो होतो किंवा इतरही जे कुंभमेळे होतात यांचं प्रयोजन हे की हिमालयातले जे नागा साधू आहेत यांना सामान्य लोक देऊन सामान्य लोकांपैकी ज्यांना आध्यात्मिक प्रगती साधायची आहे त्यांना ते अध्यात्माचं ज्ञान देण्यासाठी एक जागा एकत्र येण्यासाठी, म्हणून हा कुंभमेळा आहे. ज्याला परमार्थिक गती प्रगती साधायची आहे त्यांनी कुंभमेळ्याला जावं. ज्याला सांसारिक सुखात राहायचंय त्यांनी घरी बसून राहावं. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वेळेला विवाह वगैरे निषेध मानलेला आहे. त्याचे आणखी नियम आहेत, काही पर्टिक्युलर भागापुरताच तो आहे. पण सिंह राशीतला गुरुचा संदर्भ त्या दृष्टीने आहे की ही लोक पृथ्वीवरती येत आहेत, अवतीर्ण होत आहेत आत्मे. त्यांचं पर्पज ऑफ लाईफ लोकांना ज्ञान देणं आहे. कन्या अत्यंत हिशोबी, व्यवहारी, भाषा चतुर, चालाक आणि बुधाकडे लबाडीचं कारकत्व आहेच. बुधाचीच राशी आहे. बुधातले हे जे काही गुणधर्म आहेत, बोलता बोलता समोरच्याला गुंडाळणं, या राशीमध्ये अत्यंत प्रभावीपणे दिसून येतात. ही बुधाची उच्च राशी पण आहे आणि मूल त्रिकोण राशी पण आहे. एखाद्या कंजूस सावकारासारखं या राशीचं. मस्त घरात छान बायको असली तरी बायकोपेक्षा त्याचं जास्त प्रेम तिजोरीवर. मग म्हणून या राशीमध्ये शुक्र नीचीचा होतो. सगळ्यात व्यवहार बघणार. व्हॉट्सअपवर एक पोस्ट येत होती की कुठल्या तरी सुंदर मुलीनी मुकेश अंबानीला पत्र लिहिलं की माझं सौंदर्य आणि तुमचा पैसा याचा व्यवहार करू. कोण जॉईनिंग साठी आलं इकडे ते ती पोस्ट येत होती व्हॉट्सअपवर की एक सुंदर बाईनी पत्र लिहिलं मुकेश अंबानीला की हिचं सौंदर्य आणि त्याचा पैसा असा व्यवहार करण्यासाठी. त्यावर मुकेश अंबानींनी रिप्लाय दिला की माझी जी इन्व्हेस्टमेंट आहे, कॉर्पस आहे, ही दिवसेंदिवस वाढत जाणार आहे आणि तुझं सौंदर्य जे आहे हे काही वर्षानंतर नष्ट होत जाईल. अर्थात
मुकेश अंबानींना एवढा वेळ नाही पत्र लिहित बसायला कुठल्या मुलीला. आणि ज्यांनी कोणी पोस्ट लिहिली ती व्यक्ती कन्या राशीची नक्की आहे. कारण असा हिशोबीपणा कन्या राशीलाच जमतो. हेच जर इतर कोण असतं म्हणाला असतं चला ठीक आहे ना, तात्पुरतं का होईना आपण मजा करून घेऊ. इतर राशीचे लोक असा विचार करतील, कन्या राशीचे लोक त्यात सुद्धा व्यवहाराचा भाग बघतील. तुळ राशीमध्ये थोडं माघार घेण्याची प्रवृत्ती आहे, ठामपणाचा थोडा अभाव आहे. वाटाघाटी करत बसतील. पंचशील तत्व चायना बरोबर. चायना ऐकणार आहे का? किती ऐकतं चायना ते आपल्याला माहिती आहे. सो तिथे सहनशीलता, क्षमाशीलता उपयोगाची नाही, माघार घेण्याची वृत्ती उपयोगाची नाही. कोणासाठी? खास करून राज्यासाठी. प्रत्येक ठिकाणी वाटाघाटी करत असेल तर राजा, अच्छा तू खून केला का, बर मग आपण तुला फाशी देऊया का, जन्मठेप देऊया का, 7 वर्षाची शिक्षा देऊया का, तुझा एन्काउंटर करून टाकूया. अशा जर वाटाघाटी करायला लागलं सरकार तर इट इज नॉट गुड. आता करतं काय तो विषय वेगळा आहे. वाटाघाटी करणं, माघार घेणं हा तूळ राशीचा गुणधर्म आहे आणि हा राजाला फेवरेबल नाही. त्यामुळे ह्या राशीमध्ये रवी नीचीचा होतो. पण ते शनी जो आहे तो राजाचा शत्रूच आहे ना. तो छोट्या छोट्या गोष्टीत वाटाघाटी करून स्वतःच कसं निभावून देता येईल हे बघणार आहे. त्यामुळे मग ह्या राशीत शनी उच्चीचा होतो. ह्या राशीकडे संयम आहे, सहनशीलता आहे, हे गुण शनीला उपयोगी पडतात. आता रवी तुळ राशीत कधी येतो? नुकतंच मकर संक्रांत येऊन गेला. मकर संक्रांतीच्या दिवशी रवी हा मकर राशीत प्रवेश करतो आणि दर महिन्याच्या 14 किंवा 15 तारखेला रवी त्याची रास बदलतो. एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणं याला रवीचं संक्रमण म्हणतात. तर तो फिक्स टाइम आहे साधारण. तर 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या पिरियडमध्ये तो तुळ राशीत असतो. फिक्स आहे. थोडंफार एखाद दिवस मागे पुढे होत असतो. मग ज्यांचं तुळ राशीत रवी आहे त्या लोकांची डिसिजन मेकिंग पॉवर बिघडलेली असते. हे करू का नको करू, करावं का, केलं तर फायदा आहे का, फायदा झाला तरी किती मोठा फायदा आहे, अशा प्रकारचा विचार त्यांच्यात असतात. त्यामुळे ते डिसिजन घेत नाहीत. घेतले तरी त्यावरती अंमलबजावणी होत नाही. सरदार वल्लभभाई पटेल यांचं एक वाक्य आहे की ज्या माणसाला निर्णय घेता न येणं यासारखा मोठा दोष नाही. एक वेळेस चुकीचा निर्णय घेऊन मनुष्य यशस्वी होऊ शकतो, पण निर्णयच घेता आला नाही तर मनुष्य यशस्वी होऊच शकत नाही. हे तुळ राशीत रवी असलेल्यांना बराच त्रास होतो हा निर्णय घेताना. मग हे काय करायचं? ह्या लोकांना सूर्याची उपासना सांगायची, पुरुषांना गायत्री मंत्र सांगायचा, बायकांना सांगावा का नाही हे थोडंसं त्याच्यात डाऊट आहेत. थोडं आपण समोरच्या व्यक्तीची मानसिकता बघून सांगायचं. आणि त्यात सुद्धा जर 50 वगैरे पार झालेली असेल स्त्रीची तर काही हरकत नाही, पण स्टील जर आपल्याला असं शेवटी तुमचा डिसिजन आहे काय द्यायचं, मग आपण सूर्याची दुसरी उपासना देऊ शकतो. ती या बाईला सांगू शकतो सकाळी सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला अर्घ्य दे आणि सूर्याची जी नावं आहेत, ओम मित्राय नमः, सूर्याय नमः, रवये नमः, आदित्य नमः, भास्कराय नमः, खगाय नमः, भानवे नमः, ओम मरीचे नमः, हिरण्यगर्भाय नमः, अर्काय नमः, ओम सवित्रे नमः. तेवढा जप कर, खूप झालं. परत स्त्रियांचा रवी बिघडलेला असला म्हणजे तुळ राशीत असला तर स्त्रियांना तेवढा त्रास होत नाही. कारण ॲग्रेशन हा जो प्रकार आहे हा पुरुषांसाठी गरजेचा आहे. स्त्रीला थोडं कमी ॲग्रेशन असलेलं चांगलं असतं. ॲग्रेसिव्ह स्त्री
आणि ॲग्रेसिव्ह पुरुष यांच्यामध्ये काय फरक आहे? रस्त्यावर दोन पुरुष मारामारी करत असतील तर बाकीचे मजा बघतात. दोन बायका भांडत असतील तर बाजूला थोडंसं सिरियस ॲटमॉस्फिअर जनरेट होतं. बाईकडे रुजुता हवी, शीतलता हवी. नॉट नेसेसरी ती बाई आहे म्हणून, तिच्यात काही कमी आहे म्हणून नाही. तिचं शरीराची जी सिस्टीम आहे त्याला ती फेवरेबल आहे. हार्मोनल चेंजेस ॲडजस्ट करण्यासाठी त्या स्त्रीमध्ये शीतलता हवी. रवी हा उष्ण ग्रह आहे. गायत्री मंत्राच्या जपानी उष्णता वाढते, त्याच्यामुळे स्त्रीच्या देहाला त्रास होऊ शकतो. ह्या गोष्टीचा विचार करून प्रिफरेबली नाही द्यायची गायत्री मंत्राची उपासना किंवा इव्हन सूर्याची उपासना. ज्या ज्या उपासनेने उष्णता वाढू शकते एकदम, त्या उपासना नाही देत आपण स्त्रियांना. एखादी बाई आहे ती लहान मुलाला झोपवते, त्यावेळेला ती बघणं हे लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला का बाई हे गाणं सुमन कल्याणपूर यांनी गायलंय. बाळ झोपतात ते ऐकून. तेच जर भीमसेन जोशींनी गायलं तर कसं होईल? तितकं चांगलं होणार नाही. इवन दो भीमसेन जोशी इज अ ग्रेट पर्सनॅलिटी, काही डाऊट नाही आपल्याला. सो ते त्या त्या गोष्टीसाठी रिक्वायर्ड आहेत. जसं की कुत्रा आहे तो घराची राखण करायला ठेवला जातो, तिथे वाघ किंवा कोल्हा किंवा घोडा नाही वापरला जात. कुत्र्यात ते नैसर्गिक गुणधर्म आहेत घराचं प्रोटेक्शन करायची. घोडा सुद्धा चांगला आहे ॲज अ पाळीव प्राणी, पण तो त्या कामाला उपयोगी नाही. प्रवास करायचा आहे तर आपण घोडागाडी किंवा बैलगाडी वापरतो, आपण कुत्र्याची गाडी वापरत नाही, कारण कुत्र्यात ती कॅपॅसिटी नाही आहे गाडी ओढायची. आता हिमालयात गेलो तर तिथे मग वेगळे कुत्रे आहेत स्पेशली त्या कामासाठीचे. तिथे घोडागाडी किंवा बैलगाडीचा उपयोग होणार नाही. तसंच आपण जर वाळवंटात गेलो तर तिथे उंटाचा वापर जास्ती आहे. गाडी लावतच नाही, उंटावरच बसून प्रवास करायचा. का तर तिथल्या नैसर्गिक रचना, त्या उंटाची नैसर्गिक रचना आणि वातावरण ह्यांना ॲडजस्ट होणं हे उंटाला चांगलं जमतं. तसंच उपासना देताना ती त्या व्यक्तीला पोषक आहे का, त्या व्यक्तीला सहन होईल का, ह्याचा आपण विचार करायचा आहे. तर गायत्री मंत्र आणि गुरुचरित्र ह्यांचं पठण करणारे ज्या 2 केसेस आहेत, मी नंतर ग्रुपवरती, ठीक आहे नावं टाकायची काही गरज नाहीये. एक बाई होत्या, आलेल्या माझ्याकडे कन्सल्टिंगला, आणि त्यांना मी सांगितलं, म्हटलं की लग्न झालं, नवरा गेला. म्हणाले आता मला काही पुढे करायचं नाहीये संसारात. म्हणे मी आता संन्यास घेतल्यासारखं घेते आणि मग मी पारायण वगैरे करीन गुरुचरित्राचं. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, तुमची इच्छा आहे तर करा. थोरले टेंबे स्वामींनी सांगितलंय करू नये. त्यांनी सुरू केलं. 7 पारणं झाल्यानंतर त्यांचा आतड्याला काहीतरी इंजुरी झाली आणि त्याचं मग ऑपरेशन करावं लागलं. बराच मोठा प्रकार झाला. असंच दुसरी एक केस आलेली, त्यांना मी सांगितलं संक्षिप्त गुरुचरित्र वाचा. त्या म्हणाले की अहो मी मूळ गुरुचरित्राची पारायणं करायची. म्हटलं किती केली? म्हणे त्यांनी पण अशीच काहीतरी 6-7 केलेली. म्हटलं मग काही पोटाला त्रास झाला का? यांना सुद्धा आतड्याचा तोच त्रास झाला होता जो त्या बाईला झाला होता. तर मग तेव्हापासून मी म्हटलं की आपण तरी काही रेकमेंड करायचं नाहीच अशा उपासना. पण ऑब्व्हियसली प्रत्येक व्यक्ती परत्वे त्या गोष्टींमध्ये फरक पडणार. तुळ राशीचं आपलं चालू होतं. आता ही पुरुष राशी आहे, तिचा अधिपती स्त्री ग्रह आहे. तिच्यात नजाकत आहे, अदाकारी आहे, सौम्यता आहे आणि शालीनता आहे. या राशीमध्ये पुरुषाला शोभेल असा रांगडेपणा किंवा धडाडी नाहीये, इव्हन दो पुरुष राशी असूनही. त्याच्यामुळे शुक्राचे गुण या राशीला पोषक ठरतात.
म्हणून ही शुक्राची मूल त्रिकोण राशी आहे. स्त्रीला सन्मान कसा द्यावा हे तुळ राशीला समजतं. तिच्यातलं स्त्रीत्व बघणं हे तुळ राशीला जमतं. स्त्री ही अल्पकाळाची माता, स्त्री ही अल्पकाळाची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे, असा जो पॉझिटिव्ह व्ह्यू आहे स्त्रीकडे बघण्याचा, तो तुळ राशीत आहे. मी आजचं नोट्स PDF पाठवून देतो, कारण हे सगळं लक्षात ठेवणं कठीण जाऊ शकतं. वृश्चिक राशीमध्ये काय होतं, मनाचा कोंडमार आहे. जलतत्व आहे आणि स्थिर आहे. स्थिर जलतत्व म्हणजे काय, हंड्यातलं पाणी. कर्क राशी हे प्रवाही प्रवाही जल आहे. म्हणजे काय होतं की ते त्यात काही वाहतं पाणी म्हणजे नदी. नदीत समजा आपण एक दगड टाकलाय, एक तर तो तळाला बसेल, नाही तर वाहून जाईल. हंड्यामध्ये दगड टाकलं तो तिथेच पडून राहतो. चंद्र हा कसा आहे, वेगवान, दर 2.25 दिवसांनी राशी बदलतो. शनी हा 2.5 वर्ष एका राशीत राहतो. चंद्र हा सर्वात वेगवान ग्रह आहे, त्याला चंचल म्हटलंय आपण. असा चंचल ग्रह स्थिर भांड्यामध्ये राहिला तर काय होईल, चंद्राचं वाहन आहे ससा. सशाला एका बंद खोलीत ठेवलं तर काय करेल, सगळीकडे पळत राहील, 2-4 ठिकाणी धडकेल. बरोबर आहे ना. म्हणून ह्या राशीमध्ये चंद्र हा नीच होतो, कारण त्याला ते सहन होत नाही बंदिस्त होणं. बरं, हे स्थिर पाणी आणि त्याला मंगळासारखा अग्नितत्वाचा ग्रह, त्यामुळे ते उकळतं पाण्यासारखं अवस्था होती. ही मंगळाची स्वराशी आहे, पण मूल त्रिकोण राशी मेष आहे. यानंतर येतं धनु राशी. तर धनु राशी म्हणजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे कुरुक्षेत्रावरचे द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य. ही ब्राह्मण वर्णाची राशी आहे, पण तिचं बोधचिन्ह काय, कमरेखाली घोडा, वरती माणूस आणि असं धनुष्यबाण घेऊन उभा आहे. शिवसेनेशी संबंध नाही याचा. बाण ओढून धरलेला युद्धाच्या दृष्टीने तयार. मला वाटतं त्या प्राण्याला हॅरी पॉटर मध्ये पण उल्लेख आहे, सेंट्युरा असं काहीतरी त्यांनी नाव म्हटलंय. अर्ध अश्व अर्ध मानव. द्रोणाचार्य कोण होते, जन्मानी ब्राह्मण होते, पण कर्मानी ते क्षत्रिय झाले. तसंच भीष्माचार्य म्हणजे त्यांचं मूळ नाव देवव्रत, जन्मानी क्षत्रिय होते, पण त्यांनी काय केलं, हस्तिनापुरात गुरुकुल चालू केलं. त्या गुरुकुलामध्ये स्वतः आचार्य बनून धृतराष्ट्र, पंडू, विदुर या तिघांना आणि इव्हन त्यांचे जे वडील होते 5 जणांना ते शिकवत होते स्वतः. त्यांना ऑफिशियली आचार्य पद मिळालं होतं. क्षत्रिय असून त्यांच्यात ब्राह्मणत्व तयार झालं होतं. हे कॉम्बिनेशन आहेत, क्षत्रियत्व आणि ब्राह्मणत्व याचं. तेच धनुराशीत आहे. आता होतं काय, ह्यांच्यासमोर शहाणपण पण चालत नाही आणि ताकद पण चालत नाही. ज्ञानाची परिपक्वता आणि शौर्य यांचं हे कॉम्बिनेशन आहे. अध्यात्माची उत्तम बैठक आहे. आणि जिथे अध्यात्माची बैठक चांगली, तिथे वाईट शक्तींचा प्रभाव नाहीसा व्हायला लागतो, कमी होत जातो किंवा नष्टच होतो. त्यामुळे राहू सारखा ग्रह जो शाप, तळतळाट, पिशाच्य बाधा यांचा कारक आहे, तो धनुराशीमध्ये नीच होतो. आणि दैवी लहरी सिद्धी यांचा कारक केतू ह्या राशीत उच्चीचा होतो. परत दोघंही शिक्षक होते, युद्धकलेत तरबेज होते, सगळ्या गोष्टीत तरबेज. परिपक्वता, ज्ञानाची परिपक्वता, दोघं न्यायप्रिय होते. भले चुका झाल्या असतील त्यांच्याकडनं, काही नाही म्हणत नाही, पण
काहीतरी त्यांची अडचण होती म्हणून झाल्या. सहनशीलताही होती, क्षमाशीलताही होती. गुरुसाठी हे गुण अत्यंत पोषक आहेत आणि म्हणून ही गुरुची मूल त्रिकोण राशी आहे. काय गुण आहेत धनुराशीत परत सांगतो. शौर्य आहे, ज्ञान आहे, क्षमाशीलता आहे. 3 गुण असलेले ही राशी गुरुला पोषक ठरते, म्हणून गुरुची मूल त्रिकोण राशी आहे. मकर म्हणजे अत्यंत चोखंदळ, महत्वाकांक्षा बाळगणारी आणि अविचारी राशी. हे गुण मंगळाला अनुकूल आहेत, म्हणून मंगळाची ही उच्च राशी होते. आता मंगळ जो आहे तो लढवई आहे, योद्धा आहे. जो युद्ध करणार आहे तो त्याचं सर्व स्किल, फायटिंग स्किल चांगलं कुठे दाखवू शकतो? जेव्हा तो शत्रूच्या गोटात शिरतो तेव्हा. मकर ही शनीची राशी आहे. शनी आणि मंगळ हे शत्रू आहेत. बट ही ॲज ही इज अ वॉरियर, तो शत्रूच्या राशीत शिरल्यावरच उच्च होतो. तिथेच त्याचे सगळे उत्तम गुण दिसून येतात. आणि मित्राच्या घरी गेला योद्धा, अर्थात त्यावेळेला आपण एखादा सैनिक असतो तो मित्राकडे जातो तेव्हा सैनिक म्हणून जात नाही, पण ग्रह आहेत ना, त्यांना पूर्ण कसं स्वतःला बदलता येणार. मित्राच्या घरी जाऊन तो योद्धा स्वतःच्या सैन्यासारखं तणतणतोय आणि मार्शल आर्ट्स करतोय, तर ते काय होईल? गडबड होईल ना. चंद्र आणि मंगळ मित्र आहेत. मित्राच्या घरामध्ये गेलेला योद्धा हा नीच होतो. शत्रू राशी आणि मित्र राशी हे आपण नंतर बघणार आहोत, त्या अनुषंगाने ही गोष्ट लक्षात ठेवा. आता हे गुणधर्म जे आहेत, उत्साही, महत्वाकांक्षा बाळगणं, अविचारीपणा, क्षमाशीलतेचा अभाव, सहनशीलतेचा अभाव, हे कुठल्या ग्रहाला त्रासदायक आहेत ते मला प्रत्येकाने सांगायचे, मग मी पुढे जाईन. फारसा अभ्यास न करता निर्णय घेण्याचा गुणधर्म मकर राशीत आहे. ज्ञानाची खोली गाठण्याची वृत्ती नाही, क्षमाशीलता नाही, सहनशीलता कमी आहे. खूप मोठी स्वप्न बघायची, स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करण्याऐवजी डायरेक्ट वरच्या पायरीवरती जम्प करायला जायचं. चलो, कुणीतरी एकाने उत्तर दिल्याशिवाय मी पुढे नाही जाणार आहे. प्रश्न काय मला परत सांगाल का जरा? मकर राशीमध्ये ही कुठल्या ग्रहाला, मकर राशीचे गुणधर्म त्रासदायक आहेत, फेवरेबल नाहीत. मकर राशीचे गुणधर्म आहेत की त्याला क्षमाशीलता नाही, सहनशीलता नाही, खूप महत्वाकांक्षा बाळगायची, अविचारीपणे कृती करायची. हे गुणधर्म कुठल्या ग्रहाला त्रासदायक आहेत? चंद्राला. हॅलो, हा, चंद्राला उत्तर सांगितलं मी आता, एक 10 मिनिटापूर्वीच उत्तर सांगितलेलं आहे. चंद्र किंवा शनी. शनीचीच राशी आहे. शनीला तेवढी त्रासदायक नाही होत. क्षमाशीलतेचा अभाव, सहनशीलतेचा अभाव, परोपकार नाही. गुरु. गुरु मंगळ तर उच्चीचा होतो. गुरु कोण म्हणाल? मी, अश्विनी. आता आपल्या इथे 2 अश्विनी आहेत, एक अश्विनी शेळके आणि अश्विनी शेळके. एक्झॅक्टली. काय, तुमचे कॅमेरे ऑफ आहेत, तुम्ही
ऑन लेक्चर ठेवून कुठे निघून गेलात तर मला कळणार नाही, म्हणून मला विचारावं लागतं. गुरु ओके. त्याला क्षमाशीलता आहे, सहनशीलता आहे, परोपकारी वृत्ती आहे. मग तो मकर राशीत आला की बेचैन होतो. आणि आपल्याकडे येणाऱ्या अशा कुंडल्या असतात की लोक सांगतात आम्ही बऱ्याच जणांकडे गेलोय, फायदा होत नाही, आता शेवटचा प्रयत्न म्हणून तुमच्याकडे येतोय. 99.99% मकरेचा गुरु असतो. मग त्या माणसाला पितृदोषाचा त्रास होईल, म्हणजे लक्षणं पितृदोषाची दिसतील, नंतर काय काय त्याला तो शांती करून आलेला असतो बऱ्याच ठिकाणी. मी सगळं करून आलोय, काहीच होत नाही. कारण तो मकरेचा गुरु त्याच्या पत्रिकेत जो आहे तो ह्या उपायांचा फायदा होऊन देत नाही. गुरुगीतेत एक श्लोक आहे, शिवोरुष्टा गुरुत्राता न तारकम शिव, असं काहीतरी आहे. तो अर्थ असा की शिव म्हणजे सर्वात मोठी शक्ती आहे, ती जरी रुष्ट झाली तरी तुमचं गुरु तुमचं रक्षण करेल. पण गुरु रुष्ट झाला तर जगातली कुठली शक्ती तुमचं रक्षण करू शकत नाही. काकभूषंडी नावाचे एक ऋषी आहेत, रामायणात त्यांचा उल्लेख आहे. ते कावळ्याचा देह त्यांना लाभलेला आहे काही कारणामुळे. तर ते कारण असं झालं की एका जन्मात ते शिवाचे मोठे भक्त होते आणि गुरुला मान देत नव्हते. ते गुरु शिवाचा जप करत असताना गुरु आले त्यांचे. नियमानुसार शिष्याने उठून गुरुला आधी नमस्कार करायचा असतो, पण त्यांनी नाही, मी शिवाचा जप करतोय, माझा शिव जास्त मोठा आहे, शंकर जास्त मोठे, म्हणून ते न उठता जप करत राहिले, नमस्कार पण केला नाही. महादेवांना राग आला. महादेवांनी शाप दिला, तुला एकापेक्षा एक नीच योनीत जन्म घ्यावा लागेल. तेव्हा त्यांना लक्षात आलं आपली ही काही चूक झाली आहे. गुरु पण तिथेच होते. ते पटकन म्हणाले की अहो भगवान, ठीक आहे, माझा शिष्य आहे, अजून लहान आहे, अज्ञान आहे, त्याला कळत नाही, त्याला क्षमा करा. भगवान शिव रागीट प्रचंडच, पण आता गुरुच्या शब्दाला मान द्यायला हवा. ते म्हणाले ठीक आहे, मी शाप पूर्ण नष्ट नाही करू शकत, पण कितीही नीच योनीत त्याचा जन्म झाला तरी सुद्धा जे काही ज्ञान त्यांनी या जन्मात तुमच्याकडनं अर्जित केलंय ते त्याच्यापाशी राहील, असं मी त्याला वर देतो. आणि त्यानुसार त्यांनी अनेक योनींमध्ये जन्म घेतला, साप, मुंगी. आणि मग कावळ्याचा जेव्हा देह त्यांनी प्राप्त झाला होता ज्या जन्मात, त्या जन्मात त्यांना प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं. ते शिवाला इतकं मोठं समजायचं की विष्णूला अपमान करायचे. आणि विष्णूच्या रामरूपाचं जेव्हा दर्शन झालं तेव्हा त्यांना लक्षात आलं की शिव, हरी आणि हर हे एक आहेत. तेव्हा त्यांची ती शापाची पूर्तता झाली. पण त्यांनी तो कावळ्याचाच देह धरून ठेवला का, की ह्या देहात मला समजलं शिव आणि विष्णू एक आहेत. सो शिव जरी रुष्ट झाले तरी गुरु हा तुम्हाला तारून नेतो, पण गुरु रुष्ट झाला तर मग कोणी त्राता नाही. आणि इथे मकरेचा गुरु आला म्हणजे तो गुरुच खराब आहे, नीच झालेला आहे. त्यामुळे ह्या लोकांना आपण आध्यात्मिक उपाय, रत्न, इतर काहीही दिलं तरी तेवढा फायदा होत नाही. मग ह्या लोकांना काय द्यायचं उपासना, आपापली एक आयडिया सांगा, मग पुढे जाऊ. मकरेचा गुरु आहे, तुम्ही किती जप, तप, मंत्र, उपासना दिलीत तरी फायदा होणार नाहीये. चलो दिमाग लगाओ. अमोघ, तुम्ही आता काहीतरी बोला. आणि सावंत, सर आता गुरुच रुष्ट झाल्यानंतर आता काय सांगणार त्याच्यावर तो विचार करतोय. ओके सावंत,
झोपले का काय? नाही, विचार करत असेल तर तसं सांगा विचार करतोय. आवाज नाही येते तुमचा अजून. विचार करतोय, चालू आहे. ओके, बर. ओके. मग काय करू, आज सांगू का पुढच्या लेक्चरला? आता सांगितलं तरी चालेल, नोट करू, नाही तर मग पुढच्या लेक्चरला. ठीक आहे, पुढच्या लेक्चरसाठी ठेवूया. ठीक आहे. तोवर विचार करून ठेवा. ओके. मकर नंतर येते कुंभ राशी. सिंह राशीपासून 7वी आहे. कुंभ राशीचं गुणधर्म काय की शांत, संयम, स्लोली बट स्टडीली प्रत्येक गोष्टीत सखोल ज्ञान घेणं. मग ह्यांना गझलचं पण ज्ञान सखोल असतं, शेरोशायरीचं पण सखोल ज्ञान असतं, भावगीतांचंही सखोल ज्ञान असतं, भक्तिगीताचंही ज्ञान असतं सखोल. अलॉंग विथ ज्या गोष्टींकडे आपल्यासारखी माणसं, ज्योतिषशास्त्रातली माणसं, देवधर्मावर श्रद्धा असलेली माणसं जाणार नाहीत, अशा गोष्टींचं पण ह्यांना खूप छान ज्ञान असतं. अष्टपैलू राशी आहे तशीही, आणि रसिक राशी आहे. या राशीचे लोक असे वृक्ष खरं तर असत नाहीत. ही मनाच्या शुद्धतेची राशी आहे. सो ह्या सर्व तिच्या पॉझिटिव्ह गुणधर्मांमुळे शनीची ही मूल त्रिकोण राशी आहे. तुळ ही उच्च राशी आहे. माघार घेण्याची वृत्ती. शनी समोर तुम्ही युद्ध करून टिकू शकत नाही, पण माघार घेऊन त्याची स्तुती केली तर तो तुमच्यावर प्रसन्न होतो. दशरथ महाराजांची स्टोरी सांगितलेली आहे मी पहिल्या किंवा दुसऱ्या लेक्चरला. आणि कुंभ राशी म्हणजे ज्ञानाची परिपक्वता आहे सगळ्यात टॉप मोस्ट. सर्व क्षेत्रांचं ज्ञान आहे, अष्टपैलुत्व आहे, कलागुणांची जाण आहे, कदर आहे. म्हणून ही शनीची मूल त्रिकोण राशी आहे. आता शनीची ही मूल त्रिकोण राशी का होते याचं अजून एक कारण आहे. सिंह राशीपासून ही 7वी राशी. सिंह ही रवीची राशी. शनी हा रवीचा मुलगा आहे, पण तो रवीचा विरोधक पण आहे, शत्रू पण आहे. आणि राजाचा शत्रू सुद्धा तसाच बलवान असायला पाहिजे. विरोधी पक्ष नेता जो असतो राज्य सरकारमध्ये तो मुख्यमंत्र्यांच्या समकक्ष मानला जातो. केंद्रामध्ये विरोधी पक्ष नेता जो असतो तो पंतप्रधानांच्या समकक्ष मानला जातो. तर सिंह राशीमध्ये गुणांची जशी कदर आहे, गुणांची जाण आहे, तशी कदर आहे कुंभ राशीमध्ये. आणि कुंभ राशीत सुद्धा कुठलाही ग्रह उच्च होत नाही, नीच होत नाही. प्रत्येक ग्रहाचे एक पॉझिटिव्ह गुणधर्म, गुणोत्कर्ष कुंभ राशीत होतो. कुंभ राशीतला गुरु जो आहे तो तितकाच चांगले रिझल्ट देतो जेवढे कर्क राशीतला गुरु देतो. थोडस रवीलाही थोडीशी अनफेवरेबल ठरते, पण खूप त्रासदायक नाही. जेवढं मकर राशीत रवीला गडबड होते तितकी नाही. परत कुंभ राशीकडे आध्यात्मिक बैठक आहे, त्यामुळे सुद्धा ती तेवढी कुणाला त्रासदायक ठरत नाही. शुक्र मंगळ युती जी आहे ही माणसाला थोडस लफडेबाज बनवते, पण हीच कुंभ राशीत असली किंवा सिंह राशीत असली, सिंह राशीत असली तर त्या व्यक्तीला माझी सामाजिक प्रतिष्ठा मी कशी वाया घालवू या भीतीमुळे ते तसलं काही भानगड करत नाहीत. आणि कुंभ राशीमध्ये ही युती आली की त्या माणसाला माहिती असतं हे केल्यानंतर पुढे जाऊन काय प्रॉब्लेम होऊ शकतात, म्हणून ते करणार नाहीत. त्यामुळे कुयोग असली ही एक थोडीशी वाईट हा योग या 2 राशींमध्ये तेवढा फलदायक होत नाही. कुंभ राशीनंतर येते मीन राशी.
अध्यात्मातील सर्वोच्च पातळीवर ही राशी आहे की आता इथून एक स्टेप पुढे गेलं की मोक्ष. साधारण मोक्षाचे 4 प्रकार सांगितलेत मुक्तीचे. पण मोक्ष याचा असाही अर्थ आहे की आपलं अस्तित्व पूर्णपणे त्या परम तेजात लीन होऊन जाणं. देन तुमचं काही शिल्लक राहत नाही. आता आपण मनुष्य योनीत आहोत. चांगली कर्म केली तर देव योनीत किंवा गंधर्व योनीत जाऊ. वाईट कर्म केली तर पिशाच, हडळ असल्या योनीत जाऊ. पण ज्या वेळेला आपण कर्माबद्दल असलेली आसक्ती आणि त्याच्या फळाबद्दल असलेली आसक्ती सोडून देतो पूर्णतः, कर्मफळाचा मल अंगी लागणार नाही अशी अवस्था होते, तेव्हा आपण मोक्षाच्या द्वारापाशी पोहोचतो. आपल्याकडे एक म्हण आहे, हत्ती गेला शेपूट जात नाही. तसं त्या लेवलवर पोचला की तिथे तो मोहाची जी तीव्रता आहे ती फार वाढते तुम्हाला परत प्रपंचाकडे खेचण्यासाठी. आणि मीन राशीच्या बाबतीत हे होत असतं, दोन्हीकडे ओढाताणी. पण त्या स्थितीला जो मनुष्य पोहोचतो त्याच्याकडे मनाचा प्रचंड निर्मळपणा असतो. त्याच्याकडे लबाडी नसते. मन पूर्ण निर्मळ झालेलं असतं. जरी त्याला मोह लागलेला असला, मोक्षातनं मागे खेचणारा मोह, तरी अत्यंत निर्मळ मन आहे. प्रत्येक ठिकाणी चांगलं काय ते बघण्याची वृत्ती आहे मीन राशीकडे. कर्क राशीत सुद्धा आहे, पण मीन राशीत ती आणखीन उजळून ते येते. मग सगळीकडे छान बघणारा कोण आहे? शुक्र. कुठल्याही परिस्थितीत तो काय छान आहे ते बघणार. आणि म्हणून शुक्र मीन राशीत उच्चीचा होतो. कुठलीही गोष्ट एन्जॉय करायची तर आपलं माइंड ओपन असलं पाहिजे, निर्मळ असलं पाहिजे. आपण एखादा सिनेमा बघतोय आणि त्याच्यात आपल्याला शंका 100 येत आहेत, मग ते आपण एन्जॉय नाही करू शकत. पिक्चर देर इज एन्जॉयमेंट इज नॉट पॉसिबल विदाउट ओपन माइंड किंवा निर्मळ मन. परत मोक्षाची जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये त्याला म्हटलं जातं सच्चिदानंद, म्हणजे जिथे मनात सतत आनंद आहे अशी अवस्था. आणि मग त्याच अवस्थेत एन्जॉयमेंट होऊ शकते. दॅट इज टॉपमोस्ट एन्जॉयमेंट. आज जे झालेलं आहे आतापर्यंत हे थोडं कन्फ्युजिंग होणार, डेफिनेटली होणार. कारण हे मला सुद्धा नीट ॲब्झॉर्ब करायला 1-2 महिने लागले होते. तर हरकत नाही, मी आजची नोट्सची PDF पाठवून देतोच आहे, ती वाचा. थोडीशी एक्झाम्पल्स बघा. कोत्या मनाचा मनुष्य कसा असतो, आतल्यात तो कसं स्वतःला दुःखी करत राहतो, पैशामागे उतावळेपणाने कसा धावतो, तेच लाईफ एन्जॉय करणारा मनुष्य कसा एकदम मोकळ्या मनाचा आहे. ही उदाहरणं तुमच्या लाईफमध्ये कुठे बघितली असतील तिथे शोधायचा प्रयत्न करा. आता ज्योतिषशास्त्रामध्ये, पारंपरिक ज्योतिषशास्त्र, ग्रहांच्या 10 अवस्था सांगितल्या. त्यातल्या ह्या 3 अवस्था आपण पाहिल्या. उच्च राशीतला ग्रह, मूल त्रिकोण राशीतला ग्रह आणि नीच राशीतला ग्रह. या व्यतिरिक्त राशींच्या पद्धतीने अजून 2 अवस्था आहेत. मित्र राशीत असलेला ग्रह आणि शत्रू राशीत असलेला ग्रह. त्यापूर्वी आपण नीच राशीत असलेल्या ग्रहांचे उपाय बघू. वाटल्यास हे नोट डाऊन करा. नोट्स मिळाल्या तरी हे हाताने लिहिलेलं असेल तर चांगलं पडतं. रवीसाठी सूर्याची उपासना. पुरुषांना गायत्री मंत्र सांगितलाय, बायकांना सूर्याला अर्घ्य द्यायला सांगितलंय.
चंद्रासाठी उजव्या हाताच्या करंगळीत मोती घालायला सांगायचा. मोतीचा उपरत्न येतो मूनस्टोन. मंगळासाठी गणपतीची किंवा हनुमानाची उपासना. बुधासाठी सगळ्यात सोपा उपाय आमच्या रघुनाथ गाणेकरांनी सांगितलेला. रोज बाजारातनं हिरवी कोथिंबिरीची जुडी आणायला सांगायचं, किंवा मग पालक, पुदिना आणि कोथिंबीर याची स्मूदी करायची आणि रोज प्यायची. हिरवा रंग शरीरात जातो. हिरवा रंग बुधाचं कारकत्व. अरे हो, बुधाचं राहिलं. मीन राशी अत्यंत निर्मळ आहे, त्यामुळे तिला व्यवहारीपणा जमत नाही. आणि मग व्यवहाराचा कारक ग्रह असलेला बुध जो आहे तो मीन राशीत निचीचा होतो. गुरुसाठी पुस्तकांचं वाचन करायला सांगायचं. बरं, त्याला सांगायचं त्याला किंवा तिला की नुसतं वाचू नकोस, ते वाचल्यानंतर काय म्हणायचं आहे लेखकाला याचा विचार कर. त्याला फॅन्टसी बुक्स वाचायला नाही सांगायची. प्रोफेशनल कोर्सेस जे आहेत किंवा आध्यात्मिक पुस्तकं आहेत, एका क्षणात निर्णय घेण्याची क्षमता, लॉ ऑफ सिक्रेट, ही पुस्तकं वाच आणि त्याच्यात काय म्हटलंय हे समजून घेण्याचा प्रयत्न कर, असं सांगायचं. हा मकरेतल्या गुरुसाठी टॉप मोस्ट उपाय नाही. तो जो उपाय आहे तो मी पुढल्या लेक्चरलाच सांगणार आहे. शुक्र खराब आहे, म्हणजे कन्या राशीतला शुक्र आहे, तर त्याला काय सांगायचं? कला, साहित्य, संगीत यांचा आस्वाद घे. रफी साहेबांची गाणी जरी ऐकली एखाद्याने नियमित, तरी सुद्धा त्याचं संगीतातली रुची वाढते. संगीतातली रुची वाढली की आपोआप शुक्राचं वाईट फळं कमी होतात. त्याचप्रमाणे गुलाबाचं अत्तर लावायला सांगायचं रोज. एखाद्याला गुलाब नसेल आवडत, तो म्हणेल मी हिना अत्तर लावतो, लाव. अजून अत्तरात एवढे प्रकार आहेत की म्हणजे सांगायला घेतलं तर, त्याच्यावर बोलायला घेतलं तर त्याच्यावरती 4 दिवसांचा क्लास होऊ शकतो. पण अत्तर वापरणं रोज, यांनी पण शुक्र इम्प्रूव्ह होतो. शनी खराब आहे म्हणजे काय? मेष राशीत शनी नीच होतोच, पण सिंह, धनु या अग्नितत्वाच्या राशीत पण तो गडबड करतो. तिथे विपश्यना किंवा मग हठयोग, हठयोगापेक्षा राजयोग, ब्रह्मविद्या यांनी फरक पडतो. राहू खराब आहे, तर मग पितृसेवा किंवा पितरांच्या नावाने दानधर्म करणं, किंवा पितरांची कृपा प्राप्त व्हावी म्हणून संकल्प करून रुद्राभिषेक किंवा पवमान सुक्ताचा अभिषेक. केतू नीच राशीत आहे, केतूची नीच राशी मिथुन, तर मग गुरु सान्निध्य हा सर्वात चांगला उपाय. तर गुरु सान्निध्य करायचं म्हणजे काय? तर सज्जनगडाला 5 दिवस जायचं, शेगावमध्ये जायचं, अक्कलकोट, गोंदवले, पुण्यातले असतील तर धनकवडी आहे, वासुदेव निवास आहे, मुंबईत असेल तर दादरचा स्वामींचा मठ आहे, चेंबूरला एक स्वामी सुतांचा मठ आहे. हे अशी ठिकाणी जिथे रेग्युलर जाता येतं. ठाण्यात सुद्धा श्रीराम सोसायटीच्या इथे एक दत्त मंदिर आहे आणि तिथे एक सिद्ध पुरुष राहतात. आता त्यांचं वय 90च्या वर आहे, ते कोणाला भेटत नाहीत, पण गेलं त्या जागी की त्यांचे व्हायब्रेशन्स येतात. केतू हा आध्यात्मिक प्रगती करणारा वैराग्याचा कारक आहे आणि तो गुरुचा शिष्य आहे असं म्हटलं जातं. आता मित्र ग्रह कुठला आणि शत्रू ग्रह कुठला, किंवा मित्र राशी कुठली, शत्रू राशी कुठली,
हे ठरवताना आधी लक्षात घ्यायचं काही गोष्टी, की मंगळ हा शत्रू राशीत या मकर राशीत उच्चीचा होतो, त्यामुळे तो मकर राशीत आहे म्हणून नीच आहे, त्यामुळे वाईट फळ देईल असं नाही, तो शुभ फळ देईल. अवस्थांच्या बाबतीत वेस्टर्नर्स ज्याला पाश्चिमात्य ज्योतिष म्हणतो त्याच्यामध्ये बाल, कुमार, युवा, वृद्ध आणि मृत अशा 5 अवस्था सांगितल्या. बऱ्याचशा ज्योतिषशास्त्राच्या क्लासमध्ये त्याच अवस्था शिकवतात कारण सोपं आहे. पण प्रॅक्टिकली अनुभवाला काय येतं, कुठला ग्रह शुभ फल देतो, कुठला अशुभ फल देतो हे समजणं महत्वाचं आहे. त्यासाठी ह्या अवस्था तुम्हाला कळल्याच पाहिजेत. पत्रिकेत इतर काही कळलं नाही तरी चालेल, पण ग्रहांची अवस्था तुम्हाला ही समजली पाहिजे. या 10 अवस्था की तुम्हाला ज्योतिषशास्त्र मध्ये तुम्ही यू कॅन गिव्ह रेमेडीज टू एनीवन. आणि आपल्याकडे लोक येतात कशाला, 2च गोष्टी, भविष्यात काय होईल हे ऐकण्यासाठी येतात आणि आत्ताची जी समस्या आहे ती सोडवण्यासाठी काय करू हे सांगा. भविष्य सांगता येईलही थोडस तर्क वापरून, पण रेमेडीज काय द्याव्यात हे 99% लोकांना कळत नाही. युट्यूबवरच्या काहीतरी उगीच बोलत असतं, तरी ती रेमेडी का द्यायची, तो ग्रह काय फळ देतो हे तुम्हाला समजलं पाहिजे, तर त्याला कसं काउंटर करायचं हे समजेल. आणि म्हणून ह्या 10 अवस्था समजून घेणं गरजेचं आहे. सो आता हे पहिल्या या 3 उच्च राशी, मूल त्रिकोण राशी आणि नीच राशी, ह्या व्यतिरिक्त इतर ज्या राशी आहेत 12 पैकी 3 राशी अशा झाल्या, 9 राशी उरतातच ना प्रत्येक ग्रहाला. तर शत्रू मित्र समजण्यासाठी एक प्रकारे स्वराशी, मेष आणि वृश्चिक या मंगळाच्या स्वराशी आहेत. त्यातली मेष जी आहे ही उच्च राशी, मूल त्रिकोण पण आहे आणि स्वराशी पण आहे. सिमिलरली बुधासाठी कन्या ही त्याची उच्च राशी पण आहे, मूल त्रिकोण राशी आहे, आणि मिथुन ही स्वराशी आहे. उच्च राशीत असलेला ग्रह शुभ फळ देणार, लिहून ठेवा. उच्च राशीतील ग्रह शुभ फळ देईल. मूल त्रिकोण राशीतील ग्रह त्यापेक्षा जास्ती चांगल्या प्रकारे शुभ फळ देईल. स्वराशीत असलेला ग्रह सामान्यतः शुभ फल देईल. चंद्राची उच्च राशी आहे वृषभ. वृषभ राशीत तो मस्त ऐशो आराम देतो, कुछ करने की जरूरत नाही. वृषभ राशीचं सांगतो, जरा माझं एवढं काम करता का हो, की समोरचा व्यक्ती तयार होतो. कर्क राशीचा स्वतःच काम करतो, पण तो माणसं जोडून ठेवतो. स्वराशी सुद्धा शुभ फळ देते. मूल त्रिकोण खूप चांगली फळ देते आणि उच्च राशीचा ग्रह सुद्धा शुभ फल देतो. ह्या 3 नीच राशीचा अशुभ फळ देतो. आता ह्याच्यानंतर आपल्याला बघायचे शत्रू मित्र राशी. त्यासाठी आपल्याला हे कळलं पाहिजे की कुठला ग्रह कुठल्या ग्रहाचा शत्रू आहे आणि कुठल्या ग्रहाचा मित्र आहे. आपण जर पंचांग उघडलं तर त्यात सुद्धा सगळी माहिती आहे, पण एवढं लक्षात कसं ठेवायचं की कोण कोणाचा मित्र आहे, कोण कोणाचा शत्रू आहे. 12 ग्रह आहेत, प्रत्येकाचं यादी बनवली, हे मित्र, हे शत्रू, हे सम, तर केवढं पानं भरतील. याला सगळ्यात सोपा उपाय, 2 गट करायचे, एक भाजप एक काँग्रेस. एक रवी, दुसरा शनी. रवीच्या गटामध्ये चंद्र आहे, मंगळ आहे, गुरु आहे. शनीच्या गटामध्ये शुक्र आहे, राहू आहे, केतू आहे. बरं, हे ग्रह म्हणजे काहीतरी स्वतःची पार्टी अर्धी फोडून दुसऱ्या पार्टीत जाऊ शकत नाहीत, पण
लबाडीचा कारक बुध जो आहे ना तो दोन्हीकडे जातो. इधर चला उधर चला. जर आपण गेल्या अनेक वर्षाचा केंद्राचा इतिहास बघितला तर रामविलास पासवान हे सरकार कुणाचंही असलं तरी मंत्रिपदावर असायचे. तसंच काही जण आहेत सध्या दोन्हीकडे जातात, दोन्हीकडे राहून मलिदा खातात. दॅट इज बुध. आणि हर्षल, नेपच्यून, प्लुटो हे म्हणजे अपक्ष ग्रह आहेत. म्हणजे ना ह्या पार्टीचे ना त्या पार्टीचे, ते दोन्ही पार्टींच्या नावाने खडे फोडत फिरतात. कोण आहेत ते तुम्ही बघा. ऑन रेकॉर्ड आपण काही कुणाचं नाव नाही घेणार. मंगळाच्या शत्रू राशी कुठल्या? शुक्राच्या राशी, शनीच्या राशी. पण मकर ही त्याची उच्च राशी, त्यामुळे त्यात त्रास देत नाही. कुंभ राशीमध्ये काय होतं की अध्यात्माची बैठक असल्यामुळे त्रास होतो, पण कमी त्रास होतो. तूळ आणि वृषभ मध्ये कसं आहे, तूळ थोडीशी माघार घेणारी, झेपत नाही, चिडचिड होते मंगळाची. मग हे लोक माघार घेता घेता असं काहीतरी बोलतात की समोरचा डिवचला जाईल. जसं की डोनाल्ड ट्रम्प आजकाल माघार घेतली ना तू बाबा, 50% 18वर आणलास ना, ते करताना म्हणतो मोदी मला घाबरतात कारण मी त्यांची कारकीर्द नष्ट करू शकतो. अरे काहीतरी उगीच वेड्यासारखं कुठे बोलत बसतोस. पण असं वेड्यासारखे वागणार. तूळ राशीमधला मंगळ एक उदाहरण आहे. मी काही ट्रम्पची कुंडली पाहिलेली नाही, पण कशा प्रकारे होऊ शकतं. आणि सगळ्यात बेकार म्हणजे वृषभेचा मंगळ. जस्ट आता मला वाटतं याच महिन्यात एका लग्नात गेलेलो. बऱ्यापैकी वयस्कर आहेत त्या बाई, पण एकदम नीट नेटक्या राहतात. केस कलर केलेले, चेहऱ्यावर काय सुरकुत्या वगैरे नाहीत. बोलता बोलता मला म्हणाल्या की आदित्य, अरे मी कुणाशी पण जरा बोलले ना की लोक लगेच अट्रॅक्ट होतात माझ्याकडे. म्हटलं हे कधी व्हायला लागलं? तर छान मेकअप वगैरे केला होता. म्हणे हे पहिल्यापासून आहे, लहानपणापासून आहे. मग त्यांची कुंडली होतीच माझ्याकडे. मग आम्ही ती कुंडली बघितली. मग तसंच अजून 3-4 जणी ज्यांना असे अनुभव यायचे त्यांच्या कुंडल्या पाहिल्या. आणि ह्या कुंडल्यांमध्ये वृषभेचा मंगळ होता. वृषभ ही सौंदर्याची कारक, मंगळ हा ॲग्रेशनचा कारक. वृषभेचा मंगळ हा स्त्रियांना जास्ती प्रॉब्लेमॅटिक होतो. पुरुषांची पण पंचायत होऊ शकते, पण पुरुषांना हा त्रास थोडा कमी होतो. जसं मी सांगितलं की नॅचरल काही गोष्टी आहेत ज्या बदलू शकत नाहीत. ज्या वेळेला राहूचा इफेक्ट जास्ती होतो तेव्हाचा भाग वेगळा. नंतर सांगीन आज जर वेळ उरला तर. सो हा काय करतो, वृषभेचा शुक्र त्या व्यक्तीमध्ये असं काहीतरी आकर्षण जनरेट करतो की विरुद्धलिंगी व्यक्ती मागे लागेल, खेचली जाईल. आता चंद्र आणि शुक्र सुद्धा मित्र नाही आहेत, पण ते एकमेकांच्या राशीत त्यातल्या त्यात जमवून घेतात. कारण का, दोघही स्त्री ग्रह आहेत, दोघही जलतत्वाचे आहेत, दोघांना ऐहिक जीवनाची ओढ आहे. म्हणून मग शुक्राच्या राशीमध्ये तूळ आणि वृषभ राशीत चंद्राला त्रास काही होत नाही, बिघडत नाही चंद्र. पण तो तूळ राशीत आला की आपण कन्सिडर करायचं शत्रू राशीतला. मात्र हाच चंद्र जेव्हा मकर राशीत जातो तेव्हा मकर राशीचे सगळे दुर्गुण अपेक्षाच एवढ्या मोठ्या असतात की त्यांचा भंग होतो. आमचा शेजारचा, त्याची अपेक्षा असायची 50,000 आज गुंतवले की 3 महिन्यात 1 लाख झाले पाहिजेत. आणि अशा स्कीम मध्ये तो पैसा गुंतवायला बायकोकडे पैसे मागत राहायचा.
आणि त्यावरनं वाद व्हायचे. एक नवीन पॉलिटिकल पार्टी चालू झालेली, याला काय कार्यकर्ता म्हणून जॉईन झाला आणि एक इलेक्शन झाल्यानंतर याला वाटायला लागलं की नाही, आता मला शाखाध्यक्षच केलं पाहिजे, उपशाखाध्यक्ष तरी केलं पाहिजे. नाही केलं म्हणून तो दुसरीकडे गेला, तिकडनं तिसरीकडे गेला आणि कुठेच काही मिळालं नाही. शेवटी घाईघाईमध्ये निर्णय घेणं, अपेक्षा भंग होणं, मग मनाला त्रास होत राहतो, नैराश्य येतं. मग नैराश्यात ड्रिंकिंग सुरू झालं. पुरुषांना हा त्रास जास्त होईल, बायका त्यातल्या त्यात थोडंसं ॲडजस्ट करून घेणाऱ्या असल्यामुळे तेवढा त्रास होत नाही. पण त्यात सुद्धा आपण बघतो काही बायका फार भांडकुदळ असतात. आमच्या इथलीच एक केस सांगितलेली त्या एका लेक्चरला. आजी, त्यांची मुलगी आणि नात, तिघींचं मिळून कसं भांडणं चालू होती. दॅट इज मकर राशी. मग हा त्रास आहे. कुंभ राशीतला चंद्र हा माणसाचे गुण उजळवून काढणार आहे. पण तरी सुद्धा कुठेतरी मनात ह्या लोकांच्या काहीतरी एक दुःख राहिलेलं असतं. दुःख मनात, मन म्हणजे चंद्र. आता रवीचे जे शत्रू राशी आहेत, रवीचे शत्रू मध्ये फक्त शुक्र आणि शनी या दोघांकडेच राशी आहेत ना. राहू केतूकडे राशी नाही आहेत. हर्षल, नेपच्यून, प्लुटो अपक्ष आहेत. तुळ राशीत काय त्रास होतो आपण पाहिलं. वृषभ राशीमधला रवी म्हणजे ऐशो आरामी जीवन जगणारा राजा. अयोध्येचा नवाब होता. उत्तम कथक डान्सर होता. चांगला संगीत तज्ञ होता. कुठलं तरी एक तारवाद्य होतं, ते छान वाजवायचा. पण एक दिवस काय इंग्रजांची खप्पामर्जी झाली, त्यांनी हल्ला केला, महालातले सगळे पळून गेले. तो राजा नवाब होता, तो दिवाणावर लोळत पडलेला. इंग्रज आले, त्याला उठवलं, काय पद्धतीनुसार, त्यांच्या पद्धतीनुसार 2 फटके घातले आणि म्हणाले, काय रे, आम्ही येतोय बघितल्यावर सगळे पळून गेले, तू तसंच पडून कसं राहिलास? तर नवाब म्हणतो, काय करणार, माझ्या पायात बूट घालणारा सेवक पळून गेला ना, बूट न घालता मी कसं पळू? प्रचंड आळस, अत्यंत ऐषारामी जीवन जगण्याची आवड आणि राजाला हे न शोभणार. मग ते काय करतो, कधीतरी घोळ होतो असा. हे टॉपमोस्ट उदाहरण झालं. एक आत्ताचं रिसेंट उदाहरण असं आहे, रिसेंट नाही आहे हे, पण जुनं झालंय आता. पण जी व्यक्तीला आपण ओळखतो, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, त्यांचा पण रवी वृषभ राशीत होता. एन्जॉयमेंट ऑफ लाईफ करायची म्हणजे काय, सीएम असताना लगान आला होता पिक्चर, बघायचा आहे, पण झेड सिक्युरिटी ना, कसं जाणार, लोक गोळा होतील, सगळी पंचायत होईल, काय करावं काय करावं. तर एक दिवस कुमार केतकरांच्या घरी आली ठाण्यामध्ये. गप्पा मारता मारता बाहेर पाऊस होता, म्हणाले एक काम करा, छत्री घ्या. छत्री घेतली. सिक्युरिटी गार्डनं काय खरं बोलले का त्यांना चकवलं माहीत नाही, ते छत्रीमध्ये अर्धे छत्रीत कुमार केतकर, छत्रीत विलासराव, अर्धे भिजत दोघं आराधना थिएटरला गेले आणि लगान पिक्चर बघून आले. लाईफची एन्जॉयमेंट करण्याची किती सॉलिड वृत्ती विलासरावांमध्ये. बरं, हे स्वतः खूप छान कवी होते. त्यांच्या वेळेला तो आत्ताचा जो मुंबई पुणे एक्सप्रेस वे, त्याचं बांधकाम पूर्ण झालं. ते बघण्यासाठी निघाले की काम व्यवस्थित झाले का नाही पाहणी करण्यासाठी. काहीतरी त्यांना 3 तासाचा वेळ त्यांनी बुक केलेला, स्लॉट त्यांचा ठरवला होता. हे गेले, रस्त्यात एका ठिकाणी उतरले, अरे काय छान हिरवं सौंदर्य आहे, तिथेच बसले कविता करत. 2 तास त्याच्यात घालवले. तिथल्या सिक्युरिटीवाल्यांना टेन्शन, कारण
काही दिवसांपूर्वीच बिंदू माधवांचा ॲक्सिडेंट तिथे झाला होता, त्याच एक्सप्रेसवेवर. भक्ती बर्वे त्याच एक्सप्रेसवेवर ॲक्सिडेंट होऊन गेल्या होत्या. बिंदू माधव ठाकरे, बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव. सो हे तिथेच बसून 2 तास आपलं कविता करत बसले. सिक्युरिटीवाले टेन्शनमध्ये, तिथले अथॉरिटीज टेन्शनमध्ये की अरे एवढा मोठ्या माणसाचा ताफा थांबलाय, काय प्रॉब्लेम झाला तर. सो वृषभेचा शुक्र अशा प्रकारचा धोका निर्माण करू शकतो. मकर राशीमधला रवी, एक्स्ट्रा ऑर्डिनरी महत्वाकांक्षा. मग तो सम्राट अशोक बनतो. त्या माहिती आहे कलिंग राज्य जिंकता येणार नाहीये. तिकडचा प्रत्येक माणूस युद्धासाठी उभा राहील, किती जणांना मारणार, पण तरी त्यांनी कलिंगासाठी मोठं युद्ध केलं आणि ते जिंकल्यावरती निराशा आली. अजात शत्रू, त्यालाही माहिती होतं की समोरचं राज्य जिंकता येणार नाही, पण त्यातल्या त्यात त्यांनी थोडंसं डिप्लोमॅसी वापरली होती. पाटलीपुत्र नावाचं शहर वसवलं, तिथे मग इतर राज्यातले लोक राहायला आले. तरी सुद्धा ते पलीकडचं जे राज्य होतं ते जिंकताना खूप क्रूरपणा झाला. त्याचप्रमाणे अजून एक उदाहरण म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. मोठी स्वप्न किती बघतात. जे आपलं भारतीय सैन्य होतं, भारतीय जवान होते, इंग्रजांच्या बाजूने लढत होते आणि हिटलरच्या आणि जपानच्या ताब्यात गेलेले, त्यांना तिथून सोडवायचं आणि आपलं सैन्य उभं करायचं जे इंग्रजांविरोधात लढेल. केवढं मोठं स्वप्न आहे, केवढी मोठी महत्वाकांक्षा आहे. हा अविचारीपणा वाटू शकतो आणि त्यावेळेला हा अविचारीपणाच वाटलेला. लोक विश्वास ठेवायला तयार नव्हते की जे सैनिक, जे जवान इंग्रजांच्या बाजूनी लढलेत, ट्रेंड झालेत, ते आता आपल्या बाजूनी वळतील आणि आपल्याला जर्मनी किंवा जपान मदत करतील. ह्यावर विश्वास ठेवणं शक्य नव्हतं, कारण ती महत्वाकांक्षाच तेवढी मोठी आहे, इम्पॉसिबल वाटणारी गोष्ट. पण त्यांनी बऱ्याच प्रमाणात ते साध्य केलं. भले ते पूर्ण यशस्वी नाही झाले, पण इम्पॉसिबल गोष्टी पॉसिबल करण्याची वृत्ती या मकर राशीकडे असते. मकरेचा रवी असलेला अजून एक उदाहरण आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. आज सुद्धा 4 मराठी माणसांना एकत्र आणून काहीतरी मोठं उभारणं हे फार कठीण आहे आणि बाळासाहेबांच्या काळात तर ते अशक्य होतं. आजही काही बदललेली नाही परिस्थिती, पण कुठेतरी बाळासाहेबांच्या प्रयत्नांमुळे आज ते थोडं शक्य होतंय. असल्या जबरदस्त महत्वाकांक्षा मकर राशीचा रवी देतो. आता ही जी 4 उदाहरणं आपण पाहिली, ही त्यातल्या त्यात यशस्वी झालेली आहेत, पण अशी अनेक उदाहरणं आहेत जी अपयशी झाली आहेत आणि ती आपल्याला ठाऊक नाहीत. कुंभेचा जो रवी आहे तो माणसाला ज्ञानी बनवेल, अभ्यासू बनवेल. कुंभेचा रवी हा जयललिता, सुषमा स्वराज, सरोजिनी नायडू यांच्या कुंडलीत होता. आता या सुषमा स्वराज जेव्हा विरोधी पक्षनेते पदावर असायच्या त्यावेळेला सरकारला पूर्ण धारेवर धरायच्या. सत्तेत आल्यावरही यांची पकड चांगली होती प्रशासनावर. त्रास होतो कशाचा? कामाच्या लोडमुळे त्रास होतो या लोकांना. सो ही शत्रू राशी आहे, पण ती त्रास कशा स्वरूपात देते तर कामाचा लोड जास्ती करून. जयललिता विरोधी पक्षनेते पदावरही खूप छान होत्या, मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी मोठी कामगिरी केली, पण कामाचा ताण त्यांच्यावर खूप त्यांनी ओढून घेतला. आता बुधाचे शत्रू मित्र कोणीच नाहीत, तो जाऊ तिथे खाऊ या वृत्तीचा. पण हा जर मेष राशीमध्ये रवी सोबत आला तर रवी शिस्तप्रिय, मेष राशी शिस्तप्रिय आणि बुधाला शिस्तीचं वावडं. मेष राशी म्हणजे डोकं. ज्या ज्या पत्रिकेमध्ये रवी सोबत
बुध मेष राशीत आहेत, त्या राशी कुंडलीतल्या व्यक्तीला विचारा डोकं दुखतं का? 100% दुखतं. आता आपलं गुरु आणि शुक्र राहिलेत. गुरु शुक्र शनी 3 राहिलेत. गुरुच्या शत्रू राशी कुठल्या? तर वृषभ, तुळ, मकर, कुंभ. वृषभेचं ऐहिक सौख्य येते गुरुला तेवढं मानवत नाही, पण वृषभेचा खादाडपणा आणि गुरुचा गोडवा, मग काय होतं, वृषभेचा गुरु असला की मनुष्य वसन कमी करणं फार अवघड जातं त्याला. तुळेचा गुरु हा त्यातल्या त्यात थोडासा हितकारक, कारण त्यातल्यात माघार घेणे, सहनशीलता, क्षमाशीलता हे गुण आहेत. पण होतं काय, तुळेचा गुरु प्रसिद्धीचं वलय देतो आणि आध्यात्मिक व्यक्तीला प्रसिद्धीच्या वलयाने त्रास होतो. त्याची निंदा करणारे खूप भेटतात. मोरारी बापू म्हणून एक आहेत, त्यांच्याबद्दल दोन्ही बाजूंनी बोलणारे लोक आहेत. अर्थात एकदा माणूस वरच्या लेवलवर गेला की त्याच्यावर टीका करणारे पण वाढतात. पण आध्यात्मिक क्षेत्रात असलेल्या व्यक्तीबद्दल आपलं एक उदाहरण, काय काय त्यांच्याबद्दलही बोलतात जे खरं खोटं मला माहिती नाही. पण पॉप्युलॅरिटी देतो हा, आणि पॉप्युलॅरिटीतून असे त्रास होऊ शकतात. कुंभ राशीतल्या गुरुचं मी आधीच सांगितलं की कसा आहे तो कर्केतल्या गुरु सारखीच फळं देतो. शत्रू राशी असून सुद्धा ह्या राशीत गुरु जरा चांगलं फळ देतो. त्या उलट मकर राशीमध्ये तर म्हणजे भोग पडलेली नाव मकर राशीतला गुरु, म्हणजे की इतके तुम्हाला त्या व्यक्तीत दोष सापडतील, अत्यंत कृतघ्न असू शकतात ही व्यक्ती. इथे सुद्धा स्त्री पुरुष नुसार फरक पडतो बरं का. चंद्र कुठल्या राशीत यानुसार फरक पडतो. आज मी एक गेस्ट बोलवले होते, आले नाहीयेत. तर कर्क राशीचे आहेत ते, आणि त्यांच्याही पत्रिकेत मकरेचा गुरु आहे. पण स्त्रियांना ह्याचा त्रास कमी होतो, स्त्री आहेत त्या आणि कर्क राशीचे आहेत, त्यामुळे ते थोडासा बॅलन्स होऊन जातो पत्रिकेत. या स्त्रीचा फोकस घर सांभाळण्यापुरता मर्यादित आहे, जिला बाहेर जाऊन स्वतःच काहीतरी साध्य करायचं नाहीये, तिला या गोष्टींनी त्रास तेवढा होणार नाही मकरेच्या गुरुनी. पण ज्या स्त्रीला स्वतःच कर्तृत्वाचा ठसा उमटवायचा आहे, तिला मकरेचा गुरु काही सक्सेस देणार नाही. पुरुषाला असं नाही म्हणतात मी घरी बसून राहतो, चूल मूल सांभाळतो, लोक वेड्यात काढतात. म्हणून पुरुषाला ह्याचा त्रास जास्ती होतो. मग मकरेच्या गुरु असलेल्या लोकांनी किती नारायण नागबळी केलं, किती शांती केली तरी प्रगती होत नाही. एकतर ह्यांचा ज्योतिषशास्त्राच्या उपायांवरच विश्वास नसतो, किंवा जो विश्वास असला तर सारखं 10 ज्योतिषांकडे जातील, आज स्वामींकडे जातील, उद्या गजानन महाराजांकडे जातील, मग परवा खाटूश्यामकडे जातील, तेरवा जय माता दी करतील. एक ना धड भराभर चिंध्या. ते हे स्वतःलाही त्रास देतात, दुसऱ्यालाही त्रास देतात. आणि ज्या वेळेला गुरु मकरेत असतो आणि शुक्र बिघडतो, तर ती व्यक्ती 100% बदफैली होती. कारण गुरु हा संस्कृतीचा कारक आहे. संस्कृती लयाला नेत दिली मकरेतल्या गुरुनी, आणि शुक्र पण बिघडलाय. मग सुखाचा उपभोग घेण्यासाठी कुठल्याही मार्गाला ती व्यक्ती जाऊ शकते. पूर्ण मी याच्यावर पुस्तक लिहू शकतो, इतका डेटा आहे. एक माणूस होता, नाव सांगून घ्यायला काही हरकत नाही, त्याचं नाव होतं राम. एवढं देवाचं नाव
मकरेचा गुरु आला, म्हणतो माझे 33 लाख रुपये अडकलेत. म्हटलं कसं काय, कुठे अडकले, काय काय झालं. त्यांनी सगळी स्टोरी सांगितली. तो पहिले भाबन अणु केंद्रामध्ये ड्रायव्हर होता, जिथे त्याला 35,000 पगार होता. तो जॉब सोडून हा बीएमसी मध्ये कामाला लागला ड्रायव्हर म्हणून. बीएमसी मध्ये त्याला ड्रायव्हर म्हणून किती पगार असेल, चलो गेस करो कोई. 35,000 महिना पगार सोडून त्यांनी बीएमसीतल्या ड्रायव्हरचा जॉब घेतला. तर बीएमसीत त्याला किती हजाराचा पगार मिळाला असेल, जस्ट गेस वर्क. 15, 25. नाही, 55, 50, 55. नाही. हे रिअल स्टोरी आहे. बीएमसी तितके पगार नाहीत पण, म्हणजे बीएमसी 12-15च्या रेंज मध्येच पगार आहेत. ओके, त्याला 8,000 पगार मिळायला लागला. 35,000चा जॉब सोडून 8,000चा जॉब घेतला, म्हणजे त्या माणसाचा मेंदू किती खराब असेल. म्हटलं बाबा ते 33 लाखाचं का तू सांगत होतस. म्हणे की ह्या माणसाचं स्वतःच्या घाटकोपरमध्ये 2 खोल्या होत्या वडलोपार्जित, त्या आता बहिणीच्या नावावर आहेत. तर लग्न केलं, चुलत भावाच्या घरात राहत होता. आणि तिथे एक घर त्याला मिळत होतं काहीतरी 35 काय 36 लाखात. ते झोपूमध्ये घर विकून 10 वर्षांनी तुमच्या नावावर होतं, असा काही तो प्रकार मध्ये त्याला एकदम 35 लाख देऊन घर मिळणार होतं. हा चुलत भावाच्या मागे लागला, तुझी खोली विक, आपल्याला 33 लाख मिळतील, माझ्याकडे उरलेले 2-4 लाख आहेत, आपण एक रकमी त्या एजंटला पैसे देऊ आणि ते घर आपल्याकडलं मिळून जाईल. बरं, तो भाऊ मूर्ख, काय त्यांनी बघितलं काय नाही, त्याचं घर विकलं, हे रस्त्यावर आले, त्या एजंटला ते 36 लाख काय दिले आणि वाट बघतायत स्वतःच्या नावावरती ते झोपूतलं घर होण्याची. 35 लाख घेतल्यानंतर काही दिवसांनी तो सांगतो ती बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शन आहे, ह्या घराचा ताबा सोडलाय, ते घर हातात आलेलं नाही, कुठे राहणार. शेवटी ते 2 खोल्यांचं का ते घर जे होतं घाटकोपरमध्ये बहिणीचं, तिथे राहायला मिळाली सोय. तिथे हा माणूस रोज बहिणीशी भांडायचा की तू नाट लावलीस. संबंध काय तिचा या व्यवहाराशी, तिथं आधी नाहीच सांगत होती, पण परस्पर यांनी व्यवहार केला. मग ते तिला म्हणतो तू नाट लावली म्हणून झालं नाही. आणि मग मला विचारत होता की त्या माणसाकडनं मला पैसे परत मिळवण्यासाठी काय करायचंय. म्हटलं पोलीस केस करा. म्हणतो पोलीस केस करून काय फायदा होणार नाही. म्हटलं मग विसरून जा. तसं नाही, एक माणूस आहे माझ्या ओळखीचा, तो ते पैसे परत मिळवून देईल. म्हटलं तो काय करणार. हा जो माणूस आहे तो त्या माणसाला जाऊन त्याला पकडणार, रिकव्हरी एजंट सारखं काम करणार. मी हात जोडले, म्हटलं बाबा तुला काय करायचं तुझं तू बघ, मी काही सल्ला देणार नाही तुला. कारण असल्या रावडी लोकांना कामाला लावून उद्या तुझ्यावर पोलीस केस होऊ शकते. आणि आय एम नॉट इंटरेस्टेड कुठल्या पोलीस केसमध्ये अडकण्यात. पाहिजे तर लिगली जे काय असेल ते कर, नाही तर तुझं तू बघ. ते ह्या मकरेचा गुरु असलेल्या लोकांवर फार वेळ घालवण्यात अर्थ नसतो. सगळ्यात पहिली खतरनाक केस मकरेच्या गुरुची मी पाहिलेली. एक मुलगी आली, फोन आला, म्हणते असं माझा एक प्रॉब्लेम आहे. म्हटलं काय. म्हणते मला मुलगी आवडते. पहिल्यांदाच असा काहीतरी प्रकार ऐकलेला. म्हटलं ठीक आहे, असेल काय तुमची चॉईस. मग म्हणते मला मुलं पण आवडतात. म्हटलं माझ्यासाठी नवीन प्रकार, तेव्हा काय आपल्याला वोक कल्चर वगैरे माहिती नव्हतं. आजही ते लांब राहील तेवढं चांगलं प्रकार आहे. आयडेंटिटी क्रायसिस हा जो प्रॉब्लेम असतो, हा तिच्या बाबतीत घडलेला आहे.
मग तिला समजावलं, म्हटलं काहीतरी तुझं नीट नक्की ठेव, तुला काय आवडतंय, तुझी आयडेंटिटी निदान क्लिअर कर, त्याच्यात तुला मी काहीच सांगू शकत नाही त्या बाबतीत. तिला ते पटलं, रुचलं, म्हणून तिने दुसऱ्या एका बाईला माझा रेफरन्स दिला. ती बाई फर्निचरचा व्यवसाय करते, 10 वर्ष त्यात सक्सेस नाही. मी पत्रिका बघितली, म्हटलं बुध बिघडलेला, ते बुध आणि गुरु दोन्ही बिघडलेले त्या बाईचे. म्हटलं तुमच्यापाशी बिझनेस माइंड नाहीये. आता बिझनेस माइंडचा अर्थ आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की एक व्यवसाय करण्याचं कौशल्य, या अर्थाने आपण बिझनेस माइंड हा शब्द वापरतो. ती बाई काय चेकाळली, एखादा कुत्रा कसा करतो तसं ती एकदम खेकसली. मला कळेना काय झालं. म्हणते असं कसं बोलता, मला माइंड नाही. समजवायला 10 मिनिटं लागली. माइंड हा शब्द मी वापरला नाही, बिझनेस माइंड हा शब्द वापरला आणि त्याचा अर्थ काय होतो. तिची वास्तूचं काम करायला गेलेलो. काय पैसे होते ते मला वाटतं मिळालेच नाहीत. मला काहीतरी अर्धे मिळाले का काहीच नाही मिळाले असं काहीतरी झालं. पण मखरेचा गुरु केवढा डेंजरस ठरू शकतो ह्याच्यासाठी हे उदाहरण आहे. एकदा असं माझी तब्येत खूप खराब होती, बीपी वाढलेलं. डॉक्टरांकडे गेलो हॉस्पिटलला. डॉक्टरनी चेक केलं आणि काय विशेष काही नाहीये, करा कामं तुमची. तिथे असताना एका मुलाचा सारखा फोन येत होता, 20-22 वर्षाचा. म्हटलं काय झालंय बाबा तुला. मला बरं नाही. म्हटलं मी काय तुला भेटू नाही शकत. म्हणे नाही सर, भेटा ना, मोठा प्रॉब्लेम आहे. म्हटलं काय तुझी गर्लफ्रेंडचा काय प्रॉब्लेम झालाय का. म्हणे नाही सर, भेटायचंय. मॅकडोनल्डला बोलवलं त्याला. त्यावेळेला ऑफिस नव्हतंच. गेलो, त्याची पत्रिका मोबाईलमध्ये ओपन केली. आता बाहेर आपण कुठेतरी भेटणार, ऑफिस नाहीये तर काय लॅपटॉप घेऊन थोडीच फिरणार आहे किंवा हाताने पत्रिका थोडीच आपण बनवणार आहोत. मग मोबाईलमध्ये बनवली. सर, मोबाईलमध्ये बघून मी पण सांगीन. मग माझं डोकं फिरलं. त्याला हातात मोबाईल दिला. म्हटलं हा ही तुझी पत्रिका, तूच सांग काय सांगायचं ते. तेही सांगता येईना. म्हटलं ठीक आहे, मी रीडिंग देतो, पण आता तू एवढा आगाऊपणा केलेला आहेस की मोबाईलमधनं तुला सांगता येईल हे जे तू म्हणालास ना, त्यामुळे आता आय एम नॉट गोइंग टू गिव्ह यू फ्री कन्सल्टेशन. एक तर फुकटात तुला मार्गदर्शन देतोय, त्यासाठी मी तब्येत बरी नसताना एवढं 2-4 किलोमीटर अंतराचा प्रवास करून आलोय आणि तू माझ्यासमोर असं शहाणपणा करतोस की तू मोबाईलमध्ये बघून मीच सांगीन. मग पैसे ट्रान्सफर कर. म्हणतो मी पैसे ट्रान्सफर करीन. म्हटलं अरे, समोरच्याला रिस्पेक्ट देणं महत्वाचं असतं. तो प्रकारच नाहीये तुझ्याकडे. म्हटलं तुझे पैसेही तू ठेव. म्हणतो अहो, घरात मला मान देत नाही, ही समस्या, काहीतरी उपाय सांगा. असं घरात वागल्यावरती कसं मान मिळेल. मग शेवटी उठून मी निघून आलो. या मुलाच्याही पत्रिकेत बुध आणि गुरु नीच होते आणि शुक्र उच्चीचा होता. तर ज्यांच्याकडे मी शिकलो, घैसा सर, ते म्हणतात की बुध आणि गुरु नीच, शुक्र उच्चीचा, म्हणजे चेहऱ्यावर बावळटपणाचं तेज असतं. जेवढा घातक मकरेचा गुरु, त्याच्या खालोखाल मीन राशीचा बुध घातक आहे. काही वर्षापूर्वी एक बातमी आलेली आहे, म्हणजे त्याला काही म्हणजे बरीच वर्ष झाली, पण असे प्रकार आजही घडतात. मोबाईल फोन हा नवीन प्रकार होता आणि तो नोकियाचा बटनवाला मोबाईलच त्या काळात होता अवेलेबल. घाटकोपर मधलीच केस आहे. त्याला काहीतरी 4,000ला होता मोबाईल आणि एका चोराने सांगितलं मी तुला 1100 देतो. 1100 रुपये सुद्धा त्यावेळेला बरीच मोठी रक्कम होती. त्यांनी 1100 रुपये घेतले, बॉक्स दिला. म्हणाला आता आम्ही बाईकवर बसून होता तो माणूस ज्यांनी बॉक्स दिला मोबाईलचा. म्हणाला आता घे,
उघडून बघ, काय वाटलं तर फोन कर. आणि पटकन पैसे घेऊन बाईकवरून पुढे निघून गेला. यांनी डबा उघडेस्तोवर, डबा उघडल्यावरती आतमध्ये साबणाची वडी, ती पण तो आपला कपडे धुवायचा साबण असतो त्याची वडी होती. हा, अशी फसवणूक ज्यांची होते त्यांचा बुध बिघडलेला असतो. नॉर्मल बुद्धी असलेला कुठलाही माणूस त्या भागात जाणार नाही फोन घ्यायला, कारण तो भाग त्याचसाठी प्रसिद्ध आहे, अशा फसवणुकींसाठी. बुध बिघडलेला असला की माणसाला हे कळत नाही. 2013 साली मी जिथे ऑफिसमध्ये होतो तो माझा मित्र म्हणाला, पटकन श्रीमंत व्हायची एक आयडिया आहे. मलाही वाटलं चला चांगली आयडिया असेल. म्हटलं काय, माझा एक मित्र आहे, सोनं त्यावेळेला 23,000 रुपये तोळा होतं, आणि या माणसाचं नाव विजय. विजयचा मित्र त्याला ते 20,000 देत होता, 20,000 रुपये तोळा. म्हणाला माझा मित्राकडनं 20,000 रुपये तोळानी मिळतंय, आपण घेऊ आणि मग विकू बाजारात. म्हटलं बरं, पण ते बाजारात विकताना आपण पकडले जाऊ ना स्मगलिंगचं सोनं. आपण सोनाराकडे जायचं, दागिने घडवून घेतले की ते वाईट होतं. म्हटलं अरे 20,000 रुपये देऊन आपण ते 1 तोळा दागिने सोनं घेणार, दागिने बनवणार, त्यावेळेला त्याच्यात घट होणार. समजा आता ते दागिने बनवायचे म्हणून सोनाराने रिसीट मागितली नाही, तरी सुद्धा सोनार जी रिसीट देणार त्यात फक्त घडणावळीचे चार्जेस असतील, सोनं विकत घेतल्याचे नाहीत. आणि म्हटलं दागिने बनवल्यावर त्या सोन्यात घट होणार, ते 10 तोळ्याचं निदान 9.5 तोळे होणार. बरं, विकत द्यायला गेलो आपण की ते काय 23,000 तोळ्याची आणि घेत नाहीत. म्हटलं ह्याच्यात आपलंच नुकसानच होणार आहे. फॉर्च्युनेटली माझ्यासारखा चांगला बुध असलेला मनुष्य त्याला भेटला, हे एक कारण. आणि दुसरं म्हणजे 20,000 रुपये खिशातच नव्हते. त्याला एक लाख आपलं 1 किलो सोनं घेऊन डील केलं तर फायदा होईल हे गणिताने कोणीतरी पटवून दिलेलं, म्हणून तो 20 लाख रुपये शोधत होता. अर्थात त्यावेळेला त्याला एवढे पैसे द्यावे इतकी त्याची काही नव्हती फायनान्शियल कंडिशन. पण मीन राशीचे गुरु हे असे सहजासहजी फसतात. आणि त्यात जर ह्याचा गुरु चांगला असल्यामुळे धनुराशीत गुरु होता म्हणून थोडं निभावून गेलं. त्याला चांगलं सांगणारे 2-3 लोक भेटले. तसंच बुध बिघडलेला असल्याचं एक उदाहरण सांगतो. प्रौढ साक्षरता वर्गाचे जे मंत्रालय आहे, त्या मंत्रालयात हा मनुष्य कामाला होता आणि तिथे माझं रेग्युलर जाणं व्हायचं. थोडंफार प्रौढ साक्षरतेचे काम कार्यक्रमात मी सहभागी व्हायचो. त्यांचं कॉम्प्युटरचं AMC होतं माझ्याकडे. आणि त्याच वेळेला मग HDFCची एजन्सी पण घेतली होती, तर त्यामुळे मग लोकांशी या अँगलनी पण बोलणं व्हायचं. फायनान्शियल ॲडवायझरचं काम चालू होतं HDFC बँकेसोबत. तर एकाने मला तिथले विचारलं की मी रिलायन्सचा IPO येतोय 2007 साली, ह्याच्यात पैसे गुंतवू का. त्यावेळेला रिलायन्स म्हणजे 100% वर जाणार सगळ्यांना वाटत होतं, पण मला माझा HDFCचा प्लॅन विकायचा होता ना. थोडी लबाडी करायला लागते. मी त्याला म्हटलं की एक रूल आहे की जिथे सगळे धावतात त्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊन लॉस होतो. हा इकॉनॉमिक्सचा रूल आहे की जिथे आज सगळं जग धावतंय तिथे काही दिवसांनी मंदी येणार आहे, आणि आज जे नवीन इमर्जिंग क्षेत्र आहे ते काही वर्षांनी बूम होणार आहे. म्हटलं HDFC लाईफ इन्शुरन्स हा युलिपचा जो प्रकार आहे हा नवीन आहे, हा वर जाईल, पण रिलायन्स ऑलरेडी टॉपला आहे, सो तिथे रिस्क आहे. मी खोटं बोललो नाही, मी इकॉनॉमिक्सचा जो प्रॉपर रूल आहे तो सांगितला.
बुधाची, कन्येचा बुध खोटं बोलणार नाही आणि स्वतःचा फायदा काढणार. आणि लिटरली तो IPO कोसळला. त्यानंतर 20,000 जो सेन्सेक्स होता तिथून 7,000वर आला. HDFC लाईफचा प्लॅन पण खाली आला, पण किती 15च्या NAV वरतून तो 9-8 इथपर्यंत आला NAV मध्ये. आज असे बरेच क्लासेस चालतात शेअर मार्केटचे जे सांगतात आमची स्ट्रॅटर्जी शिका आणि शेअर बाजारात रोज नफा कमवा. जो मनुष्य रोज नफा कमवत असेल शेअर बाजारात तो कशाला क्लास घ्यायला येईल. मी आता तू सांगतो हा क्लास जो आहे माझा हा 5-1 वर्षानंतर होतोय. आता सुद्धा आता गेल्या आठवड्यात 150 पत्रिका मी पाहिल्यात. डोकं अजून गरगरतोय माझं. तर जेव्हा एवढं तुम्ही कमवत असता त्याला तुम्ही दुसऱ्याला शिकवायला फारसं इंटरेस्टेड नसता. आणि त्या शेअर मार्केटमध्ये तर नाहीच नाही. ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र हे थोडंसं आध्यात्मिक बेस असल्यामुळे असं वाटतं की आपल्याला आपलं ज्ञान पुढे जायला हवं. सो जो ऍक्च्युली शेअर मार्केटमध्ये एवढा कमवतोय तो शिकवून 60-70 हजार रुपये फी घेऊन शिकवत बसणार नाही. स्वतःचा वेळ तिथे घालवणार नाही. हा, जे क्लास घेणार आहेत ते आता 60 आहेत, त्यानंतर अजून काही आहेत, ते स्वतः प्रॉफिट कमवत आहेत पण रोज नाही. 2 दिवस प्रॉफिट कमवलं तर 1 दिवस लॉस होणार. हे ते एक्सेप्ट करत असतील तर ते चांगले आहेत. 60वर आता केस झाली, सगळे ठीक आहे त्यांचं बिझनेस स्ट्रॅटेजी, पण त्यांनीही कधी असा दावा नाही केला की रोज प्रॉफिट मिळवा. ते क्लिअर सांगायचे की तुम्हाला याच्यात प्रॉफिट होऊ शकतो तसं लॉसही होऊ शकतो, गेन आहे तर रिस्क पण आहे. हे ते ऑनेस्टली सांगत होते. पण ऑब्व्हियसली सेबीचे रूल्स रेग्युलेशन्स काही जे आहेत त्यात कुठेतरी ब्रीच झाला, नोईंगली अननोईंगली. पण अशा जाहिरातींना भुलून हे मी नावं सांगू शकतो पण जाऊ दे, आपल्याला काय करायचंय कुणाचं बद्दल. तर लिटरली अशी जाहिरात असते, रोज शेअर मार्केटमध्ये नफा कमवा. लोक जातात. इनफॅक्ट त्या क्लासला फी पण नसते. आमच्याकडे अकाउंट ओपन करा, डीमॅट अकाउंट ओपन करा, ट्रेडिंग अकाउंट ओपन करा आणि आमच्याकडनं ट्रेडिंग करा. आणि मग ते दॅट इज देअर ब्रेड अँड बटर. पण ह्या स्ट्रॅटर्जीला फसणारे जेवढे लोक आहेत हे सगळे बुध बिघडलेले. आता आपण ग्रहांचं आणि राशींचं बघून झालेलं आहे. 2 तास नाही झालेले, 1.25 तास झालेले. एक 2-4 मिनिटं तुम्ही जरा विचार करा, काहीतरी शंका येऊन दे तुमच्या डोक्यातून. मग पुढचं आपण अर्धा-पाऊण तासाचं अजून घेऊया. आज गेल्या रविवारी राहिलंय ते. आज आज जे झालंय सर हेच थोडंसं डोक्यात जिरायला जरा वेळ लागणार आहे. त्यामुळे आता सध्या अशा शंका नाही येत. त्याच्यावर जेव्हा थोडंसं अजून एखाद्या वेळेस एक दोन वेळा रेकॉर्डिंग बघितल्यानंतर थोडंसं प्रश्न येतील त्याच्यावर. एक विचारायचं तुम्हाला, म्हणजे अजून ह्याच्यातला जास्त अजून मला डिटेल माहिती नाही. त्यात एक लग्न कुंडली आणि एक चलित कुंडली असे काहीतरी 2 प्रकार असतात ना. आपण आता स्थानाकडे जाऊ तेव्हा सांगतोच मी. हो, तर म्हणजे आता हे जे आपण आज जे शिकलो हे आपण म्हणजे त्या लग्न कुंडलीत बघतो की चलित कुंडलीमध्ये बघतो? दोन्ही एकत्रच बघायचे असतात. अच्छा अच्छा. काय होतं, कुंडली हाताने लिहिताना काही लिमिटेशन्स येतात. ग्रह कुठल्या राशीत आहे ह्याची क्लॅरिटी आपल्याला लग्न कुंडली आणि चंद्र कुंडलीवरनं येते. पण असं असतं की एका स्थानामध्ये 2 राशी असतात बऱ्याचदा.
आणि मग तो जो ग्रह या स्थानात दिसतोय लग्न कुंडलीत, तो ऍक्च्युली त्या स्थानात नसतो, मागच्या स्थानात किंवा पुढच्या स्थानात असतो. तर हे आपल्याला जेव्हा उदाहरण घेऊ त्यावेळेला लक्षात येईल. पण मग जेव्हा ती चलित कुंडली बनवतात ऍपवाले, तर त्या चलित कुंडलीत पण राशी टाकतात आणि कन्फ्युजन होतं. म्हणून आपण काय करणार आहोत की लॅपटॉपवर किंवा मोबाईलमध्ये आपण ती कुंडली बनवणार आणि चलित कुंडली आपण हाताने बनवायची. त्यात फक्त ग्रह कुठल्या स्थानात आहे ते लिहायचं, राशी लिहायची नाही. असं केलं की त्या दोन्ही कुंडल्या एकत्र बघितल्या की लक्षात येतं हा ग्रह या स्थानात आहे आणि ह्या राशीत आहे. अच्छा. आता एक थोडंसं वास्तू ज्योतिषशास्त्रात वापरलं जाणारं टेक्निक सांगून ठेवतो. आकाश आपल्या कुंडलीमध्ये 12 स्थान आहेत, ज्याच्यापैकी 4 स्थानं जी आहेत ही मुख्य दिशांची आहेत आणि 8 स्थानं ही उपदिशांची आहेत. पहिलं स्थान जे आहे हे काय दाखवतं की जन्माच्या वेळी जन्म ठिकाणापासून पूर्व क्षितिजावरती कोणती ग्रहस्थिती होती. पहिल्या स्थानाच्या बरोबर समोर असतं ते 7वं स्थान, हे पश्चिम क्षितिजाची स्थिती दाखवतं. डोक्यावर काय आहे ती स्थिती दशम स्थानात येते. प्रभू रामचंद्रांचा जन्म दुपारी 12ला झाला. सूर्य डोक्यावर, त्यांच्या कुंडलीमध्ये दशमस्थानी सूर्य आहे. आणि भगवान श्रीकृष्णांचा जन्म रात्री 12ला झाला, तेव्हा सूर्य कुठे होता? पायाकडे, म्हणजे पृथ्वीच्या दुसऱ्या टोकाला. त्यांच्या कुंडलीत चतुर्थ स्थानात रवी आहे. चतुर्थ स्थान हे उत्तर दिशा दाखवतं आणि दशम स्थान हे दक्षिण दिशा दाखवतं. याचा रेफरन्स वास्तू ज्योतिषामध्ये आपण बघतो. मग आता काय होतं की एखाद्याची कुंडली खूपच खराब आहे आणि त्याची ग्रहस्थिती जबरदस्त काहीतरी चेंज झाल्याशिवाय काही होऊ शकत नाही. मग आपण त्याला काय सांगतो की तू भारतात जन्माला आलाय, 530 + 530 वरती तुझा जन्म झालाय अंशांवरती. तू अमेरिकेत जा किंवा युरोपमध्ये जा, जिथे अमेरिका किंवा कॅनडा, जिथे -530 लॅटिट्यूड आहे. इथला माणूस तिथे गेला की इथली जी ग्रहस्थिती असते त्याच्या बरोबर विपरीत ग्रहस्थिती त्या स्थानात असते. अर्थात एक्झॅक्ट ऍक्सेस सांगत नाही आपण लॅटिट्यूड ॲटिट्यूड, पण भारतातनं जपानला जा नाहीतर युरोपमध्ये जा की त्याचे जन्मस्थळाचे लॅटिट्यूड ॲटिट्यूड चेंज झाले तर मग त्याला मिळणारा जो ग्रहांचा इफेक्ट आहे त्यात फरक पडतो. तर हे बऱ्यापैकी इफेक्टिव्ह टेक्निक आहे, पण याचा अजून असे रेकॉर्ड्स अवेलेबल नाही आहेत. काय झालं, कितपत फरक पडला. काही वेळा उलटं पण होतं. इथे चांगली स्थिती होती आणि मनुष्य हाँगकाँगला गेला आणि तिथे अडकून बसला. तो जॉब सोडून भारतात आला तर इथे धड काही इन्कम मिळणार मिळत नव्हतं. तिथे जॉईन राहिल्यावरती एकटंच राहायला लागत होतं. बायको मुलं नेली तर भाषेची पंचायत व्हायची आणि जी ग्रोथ त्याला हवी होती, जी पोझिशन हवी होती ती मिळत नव्हती. पण ज्या वेळेला अगदीच वाईट परिस्थिती असते त्यावेळेला आपण ते जन्मस्थानापासून लांब जायला सांगतो. सो आपण पृथ्वी हा सगळ्यात पहिले विचारात घेतलेला ग्रह आहे. एक CID नावाची सिरियल आहे, सगळ्यांना माहिती आहे, ACP प्रद्युमन. त्याच्यात तो डायलॉग आहे, इसकी कुंडली निकालो दया किंवा इसकी कुंडली निकालनी पडेगी.
कुंडली काढणं म्हणजे काय, तर त्या माणसाची पूर्ण माहिती काढायची. काय काय बघतो एखाद्याची पूर्ण माहिती काढण्यासाठी? पर्सनॅलिटी, देहयष्टी, दिसायला कशी आहे, ॲपिअरन्स, उंची, जाडी, व्यक्तीचं बोलणं कसं आहे, कम्युनिकेशन कसं आहे, घराणं कसं आहे, खाण्यापिण्याच्या सवयी काय आहेत, शेजारी पाजारी कसे आहेत, भावंड आहेत कशी आहेत, रोज कुठे प्रवास करतो, हँडरायटिंग, कुठले कुठले कलागुण आहेत, काय कौशल्य आहेत, राहायला कुठे आहे, स्वतःचं घर आहे का भाड्याचं घर आहे का नातलगांकडे राहतोय, पाचवी गोष्ट शिक्षण कसं आहे, कुठले छंद, सट्टा, जुगार, कुठे प्रेम प्रकरण, सहावी गोष्ट नोकरी कुठे करतो, काही आजार आहेत का, घरामध्ये प्राणी कोणते आहेत हे सुद्धा बघितलं जायचं. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये घरात घोडा असलेल्या मुलाला पटकन मुलगी मिळायची, जसं आज सरकारी नोकरीला वाल्या मुलाला पटकन मिळते. त्याचं कारण असं होतं की ज्याच्या घरात घोडा आहे, घोडा हा 20 माणसांचं एवढं अन्न खातो. एक खरं का खोटं माहित नाही, पण असं म्हणतात की 20 माणसांचा जेवढा खर्च असतो तेवढा घोड्याला मेंटेन करण्याचा खर्च असतो. तर ज्या घरात घोडा आहे त्या घराची पोझिशन हाय आहे. आजच्या काळात शेळ्या मेंढ्या घरात असल्यामुळे मुलाला नाकारण्याचे प्रकार सुद्धा घडतात. सातवा घटक म्हणजे त्या व्यक्तीचा लाईफ पार्टनर कसा आहे. त्यानंतर आपण हा विचार करतो की ह्या व्यक्तीचं कुठला ब्लॅक मनी आहे का, ह्याला कधी ऍक्सिडेंट झाला का, कुठली सर्जरी झाली आहे का. नववी गोष्ट व्यक्ती धार्मिक आहे का नास्तिक आहे, नशिबाची साथ कशी आहे. त्यानंतर 10वी गोष्ट सामाजिक क्षेत्रात नालौकिक कसं आहे, कामाचं स्वरूप काय, उद्योगधंदा कुठला आहे. मग 11वी गोष्ट आपण ही बघणार की याची मित्रमंडळी कशी आहेत, हा कोणालाचा फॉलोवर आहे. आणि सगळ्यात शेवटी त्या माणसामध्ये काय दुर्गुण आहेत, कुठला तुरुंगवास, तडीपारी, बाहेरच्या देशात जाऊन काही केलेलं, अशा 12 गोष्टी आपण बघतो. जन्मकुंडलीत 12 स्थान आहेत. प्रत्येक स्थानावरनं काय बघतो हे मी सांगत गेलो, 1 2 3 4 5 या क्रमाने. आपण काय करणार आहोत की नोट्समध्ये तर आहेच, परत मी त्याचा चार्ट ग्रुपवर पण टाकीन की चार्ट बनवलाय 12 स्थानांचा, आणि त्या प्रत्येक चौकोन आणि त्रिकोणामध्ये ते कुठलं स्थान आहे आणि त्याचं काय कारकत्व आहे हे लिहून काढलेलं आहे. तो चार्ट 3-4 वेळा पाहिला, समजा नुसतं वाचून लक्षात राहत नसेल तर तो लिहून काढायचा. हे मी अगदी थोडक्यात सांगितलेले आहेत. चार्टमध्ये जरा जास्ती डिटेल्स आहेत. परत त्यात असे की वदा भटांनी काही थोडंसं वेगळे सांगितले, श्री भटांनी काही वेगळे सांगितले. थोडंसं 19-20 झालं आपलं हरकत नाही, पण आपल्याला एक साधारण काही गोष्टी फिक्स लक्षात ठेवता आल्या. सो तेवढं आपण करायचंय आता या आठवड्यामध्ये, की मग आपण पुढच्या आठवड्यामध्ये ऍक्च्युअल पत्रिका बघायला सुरुवात करू शकतो. या ओके, चलो. कोणाला काही डाऊट असतील तर विचारा, अदरवाईज आपण आता थांबूया. मी रेकॉर्डिंग थांबवतो आता, म्हणजे आपल्याला इतर विषयांवर बोलता येईल.